उपस्थित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, त्याचबरोबर सर्व पालक वर्ग आणि माझे सर्व आदरणीय विद्यार्थी यांचं मी स्वागत करतो। सर्वप्रथम मी या ठिकाणी आपल्याला व्याख्याते म्हणून लाभलेले आजचे आदरणीय श्री मोरे साहेब यांचा परिचय मी थोडक्यात करून देतो। श्री मोरे साहेब यांचं पूर्ण नाव प्रवीण वाल्मिक मोरे, त्यांचं पद आहे असिस्टंट केमिकल अॅनालायझर, त्याचबरोबर महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा ते उत्तीर्ण आहेत। विद्यार्थी मित्रांनो, मोरे साहेब हे आपल्यासारखेच ग्रामीण भागातील एक विद्यार्थी होते आणि ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन कष्ट व अभ्यासू वृत्ती जोपासत ते या पदापर्यंत पोहोचलेले आहेत, याचा आपल्याला अभिमान आहे। सर्वांना तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फॉरेन्सिक सायन्स हा काय प्रकार आहे ही माहिती नाहीये, किंवा काही विद्यार्थ्यांना माहिती आहे पण पुरतं त्यातलं ज्ञान नाहीये। त्याचबरोबर एमपीएससी या विषयाची सविस्तर माहिती व्हावी या उद्देशाने मोरे साहेब मार्गदर्शन करण्यासाठी नेहमी तत्पर असतात, तयार असतात आणि आजपर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाचा उपयोग अनेक विद्यार्थ्यांना झालेला आहे। पालकांना त्यांचा पाल्य 10वी पास झाला किंवा 12वी पास झाला की खूप मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहतो की याला इंजिनियर करायचं की डॉक्टर करायचं, परंतु इंजिनियर आणि डॉक्टर एवढ्याच पुरतं शिक्षण सीमित नाहीये, तर याच्याही पलीकडे तो चांगल्या प्रकारची सरकारी नोकरी करू शकतो किंवा आपला स्वतःचा व्यवसाय उभा करू शकतो। याबद्दल मोरे साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि याचं सविस्तर असं मार्गदर्शन करणार आहेत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही दूरदर्शनवरती सीआयडी मालिका बघितली असेल, त्या सीआयडी मालिकेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पोलीस शोध लावत असतात आणि त्या पोलिसांना मार्गदर्शन करण्याचं काम फॉरेन्सिक सायन्स चे जे काही अधिकारी असतात, जे काही तज्ञ असतात, ते त्यांना मार्गदर्शन करत असतात आणि त्या माध्यमातून ते शोध लावले जातात। आणि हे हा जे काही फॉरेन्सिक सायन्सचा जो काही कारभार आहे हा गृह विभागाच्या अंतर्गत चालतो आणि या सर्व अधिकाऱ्यांची नियुक्ती एमपीएससीच्या माध्यमातून होते। आणि अशाच एका प्रयोगशाळेमध्ये एक अधिकारी पदावरती आपले मोरे साहेब धुळे या ठिकाणी कार्यरत आहेत। ते अतिशय आपल्याला आज सखोल असं मार्गदर्शन करणार आहेत। तुमच्या शंकांचं निरसन अतिशय चांगल्या प्रकारे ते करणार आहेत। आणि मी विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की तुमच्या ज्या काही शंका असतील त्या शंका विचारण्यासाठी, तुमचे प्रश्न विचारण्यासाठी तुम्हाला संधी दिली जाईल आणि त्यावेळेला तुम्ही शंका आणि प्रश्न साहेबांना विचारायचे आहे। आणि साहेब आज या ठिकाणी फॉरेन्सिक सायन्स काय आहे किंवा एमपीएससीच्या परीक्षेच्या संदर्भात, लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या संदर्भात आपल्याला अतिशय सखोल असं मार्गदर्शन करणार आहेत। आदरणीय श्री मोरे साहेबांना मी या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना, पालकांना आणि आम्हाला मार्गदर्शन करावं। थँक्यू सर, आभारी। नमस्कार, गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू। आज मी आपल्या समोर माझा परिचय देण्याआधी सुरुवातीला सांगतो, आज मी आपल्याला आपला मित्र समजून आपला आवाज म्यूट करा। आज मी आपल्याला आपला मित्र समजून तुम्ही मला कोणत्याही प्रकारच्या काही शंका असेल तर विचारा। मित्र याकरता की आपला दोघांचा जो अंतर आहे, विद्यार्थी आणि आज मी, हा अंतर कमी झाल्याने जे संवाद होईल ते प्रॉपर होईल असं मला वाटतं। माझा परिचय साहेबांनी, सरांनी करून दिला। त्याआधी मी कर्मराव ऍडव्होकेट विठ्ठलराव हांडे विद्यालय चाटोरी निफाड यांचा आभारी आहे। मुख्याध्यापक श्री धुळे पीके सर यांचा खूप आभारी आहे। तसं तुम्ही सुद्धा त्यांचं आभारी असण्याचं कारण, आज एक टेक्निकलचा व्यक्ती म्हणून त्यांनी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मार्गदर्शक म्हणून निवडण्याची संधी मला दिली आणि ते माझ्या मार्फत तुम्हाला ऐकण्याची संधी दिली, म्हणून तुम्ही त्यांचा आभार मानायला हवे। आजच्या कार्यक्रमाचे मुख्याध्यापक
श्री धुळे पीके सर, सूत्रसंचालक श्री कारे सर, तांत्रिक सहाय्यक श्री भोये सर, शिक्षक श्रीमती कोकंदे मॅडम, पगार सर, कारे सर, चव्हाण सर, वैष्णव सर, श्रीमती कुटे मॅडम, गायकवाड मॅडम, क्षीरसागर मॅडम, डेरले मॅडम, अडसरे मॅडम व टर्ले सर यांचा मी आभार व्यक्त करतो आणि आपल्या व्याख्यानाला सुरुवात करतो. माझा परिचय सरांनी दिला त्या पद्धतीने मी सांगतो. मी प्रवीण वाल्मिक मोरे, सहाय्यक रासायनिक विश्लेषक, असिस्टंट केमिकल अनालायझर, वर्ग 2, राजपत्रित अधिकारी, गृह विभाग, महाराष्ट्र शासन येथे कार्यरत असून माझं शिक्षण MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री. तर माझ्या शिक्षणाबद्दल सांगायचं म्हटलं, जसं की आपण सुद्धा ग्रामीण भागातून आहात, तसंच मी सुद्धा ग्रामीण भागातूनच असून माझ्या शिक्षणाच्या ज्या स्टेप झाल्यात, काय चुका असतील, काय यशस्वीच्या हे असतील, तर मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर माझं 1ली ते 4थीचं शिक्षण नवीन प्राथमिक शाळा धुळे येथे झालं. घरापासून 2 मिनिटाच्या अंतरावरती शाळा होती. 5वी ते 10वी SSP दुधडे हायस्कूल धुळे इथे झालं. त्यानंतर 11वी 12वी JRCT हायस्कूल धुळे येथे झालं. BSc ग्रॅज्युएशन अँड पोस्ट ग्रॅज्युएशन, BSc आणि MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री हे SSUPS कॉलेज धुळे येथे झालं. तर आजचा विषय जो असा आहे, आज आपण ज्या मार्गदर्शनासाठी मला बोलवलं त्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण जसे सध्या ग्रामीण परिस्थितीतून किंवा गरिबीतून वरती येत आहात किंवा गरिबीमध्ये परिस्थितीमध्ये झुंजत असतात, त्याच पद्धतीने मी सुद्धा एक गरीब कुटुंबातून कष्ट घेऊन बऱ्याच ठिकाणी बरेच व्याख्या ते सांगतात, मी असं केलं, मी तसं केलं. मी जरा वेगळ्या पद्धतीने आज सांगणार आहे. मी सुद्धा कष्ट करून आपल्या इथे समोर बोलायला उभा आहे. माझे वडील ST महामंडळ धुळे येथे कार्यरत होते. आता रिटायरमेंट झाली त्यांची. ST महामंडळमध्ये ते मेकॅनिक या पदावर होते. आई अशिक्षित असून मी आज राजपत्रित अधिकारी आहे याचा मला गर्व असून एक बहीण एक भाऊ तलाठी पदावरती, पत्नी आणि 2 मुलं असं माझं एकंदरीत कुटुंब आहे. तर सगळ्यात सुरुवातीला म्हटलं, माझं MSc 2008 साली SSUPS कॉलेज धुळे येथे झालं. त्यानंतर MScचं एक्झाम क्लिअर झाल्यानंतर मी नोकरीच्या शोधण्यासाठी बाहेर गावी जात असे. जनरली फार्मास्युटिकल कंपनीमध्ये MSc ऑर्गॅनिक झाल्यानंतर जनरली आपल्याकडचे जे विद्यार्थी आहेत किंवा जे मुलं आहेत फार्मा कंपनीच्या शोधामध्ये गुजरात असेल, मुंबई असेल, पुणे या ठिकाणी जातात. तसंच मी 2008 साली मित्रासोबत आईच्या साठवलेल्या पैशातून गुजरात येथे गेलो. गुजरातच्या कंपनीमध्ये हेलिंग क्रॉस फार्मा येथे सिलेक्शन झालं, पण तिथली नोकरी नाकारून, म्हणजे प्रायव्हेट कंपनीची नोकरी नाकारून त्यानंतर नवी मुंबई म्हणजेच फार्मा लॅब मध्ये एक CRO लॅब होती, अॅनालिटिकल सोल्युशन म्हणून, त्या ठिकाणी ₹6,000 महिन्याने जॉईन केलं. तिथे 2008 ते 2010 पर्यंत काम केलं. त्यानंतर 2010 नंतर 2010 व 11 मॅक्लॉइड फार्मास्युटिकल कंपनी अंधेरी मुंबई येथे काम केलं. त्यानंतर 2011 साली MPSC ची परीक्षा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग याची परीक्षा उत्तीर्ण होऊन सहाय्यक रासायनिक विश्लेषक या पदावरती महाराष्ट्र शासन गृह विभाग वर्ग 2 अधिकारी या पदावरती नागपूर येथे पोस्टिंग झाली. नागपूरला 2011 जॉईन केल्यानंतर 2015 साली नाशिक येथे बदली झाली आणि व 2019 नंतर धुळे मिनी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी धुळे येथे माझी नियुक्ती झाली. आज सुरुवातीला आपण सांगणार आहे की माझ्या जीवनाचा जो अभ्यासाचा क्रम हा कसा झाला. सगळ्यात सुरुवातीला म्हणजे 1ली ते 4थी हे बऱ्याच लोकांना आठवत नसेल, तसं मला सुद्धा आठवत नाही. फक्त एवढंच आठवतं की 2 मिनिटाच्या अंतरावरती शाळा, डबा खायचा आणि घरी जायचा. त्यानंतर 5वी ते 10वी शिक्षणाची ओढ होतीच. भाऊ किंवा इतर जे सराउंडिंग होतं वातावरण तर चांगलं होतं. त्यानंतर तिथे अभ्यास झाला. त्यानंतर 11वी 12वी हे एन्जॉय वर्ष म्हणून आम्ही काढलं, पण त्या ठिकाणी बरेचसे संधी आम्हाला भेटली, काही गोष्टी सुधारण्याची व काहीतरी नवीन शिकण्याची. त्यानंतर BSc माझ्या आयुष्यात 2 टर्निंग पॉईंट असे आले की त्या ठिकाणाहून मी जेव्हा अप घ्यायला सुरुवात झाली, मी कधी मागे वळून पाहिलंच नाही. तर ते पहिला टर्निंग पॉईंट म्हणजे BScच्या 2nd इयरला माझा बॉटनीचा एक्झाम होती. बॉटनीच्या एक्झामच्या दरम्यान मी वेगळ्या टेन्शनमुळे घरी रडत बसलो होतो.
आई आली, आईने विचारलं की का रडतोयस तू आज? मी बोललो माझा उद्या बॉटनीचा एक्झाम आहे आणि माझा अभ्यास झाला नाही. पण आई बोलली याच्या मागचं कारण वेगळं काही असेल. तर त्या काळामध्ये मी मित्राच्या संगतीने, जे आपण आपल्या जीवनात दोन प्रकारचे मित्र असतात, एक चांगले मित्र, एक वाईट मित्र. त्यावेळेस मी मित्राच्या संगतीने व्याजाने पैसे काढून द्यायचो आणि लोकांना मदत करायचो. पण त्या दरम्यान मला वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव मिळाले आणि ते व्याजवाले जे असतील ते माझ्या जीवनात खूप मोठा नवीन काहीतरी शिकवून गेले. तर अशा केसमध्ये माझ्या आईने आणि माझ्या वडिलांनी मला जी मदत केली, मी आज पालकांना सुद्धा सांगू इच्छितो की जीवनामध्ये आपल्या मुलांशी किंवा आपल्या पाल्यांशी या पद्धतीने वागायला हवं आपण, की जी काही मोठी हे असेल, संकट असेल, ते सुद्धा आपल्या मुलांनी आपल्याला शेअर करायला हवं. म्हणून आज मी फक्त मुलांना नाही तर पाल्यांना सुद्धा एक सूचना किंवा विनंती करणार आहे की आपल्या पाल्याला या पद्धतीने आपण शिकवायला हवं की जीवनात काही संकट असतील तरी ते आपल्याला प्रामाणिकपणे सांगायला हवे. त्या काळामध्ये आईने मला आपल्या आईराणी भाषेत, बऱ्याच लोकांना आईराणी भाषा येत असेल, आईने मला सांगितलं, रात्रीचं जेवण आई चुलीवर करत होते, तू रडू नकोस, जेवण कर, सरळ झोपून जा. त्यावेळेस सेकंड इयर बीएससीचं माझं सेकंड इयर बॉटनीचं एक्झाम, म्हणजे मी त्या विषयात फेल झालो. बरेच लोक हे अपमानास्पद किंवा जी गोष्ट सांगताना वाईट वाटेल किंवा अपमान वाटेल अशी गोष्ट मी अभिमानाने सांगतो. त्याचं कारण असं, त्यावेळेस माझ्या आईने दिलेला सपोर्ट, वडिलांनी दिलेला सपोर्ट आज माझ्या जीवनात बरंच काही घेऊन आले. त्यानंतर मी पुढे गेलो तर कधी मागे वळून पाहिलंच नाही. तसंच सांगण्याचं तात्पर्य असं, एमएससीच्या फायनल इयरला, फर्स्ट इयरला माझा मोठा भाऊ 14 एप्रिलला 2014 रोजी ऍक्सिडेंट मध्ये वारला. 2007 रोजी ऍक्सिडेंट मध्ये वारला. त्यावेळेस माझा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची एक्झाम होती. एक दिवस आधी भाऊ वारला, पण माझ्या आई वडिलांनी किंवा बाकीच्या समाजाने मला जे मदत केली किंवा जे कॉन्फिडन्स दिला, त्यानंतर सुद्धा मी दुसऱ्या दिवसाचे एक्झाम देऊन त्या विषयामध्ये मला 75% आउट ऑफ 175 मार्क्स मिळाले. सांगण्याचं तात्पर्य असं, जीवनात बऱ्याचशा गोष्टी अशा काही येतात की जे आपण शिकून जातो. सांगण्याचं तात्पर्य दुसरं असं आहे की आपण कोणत्याही गोष्टीला आपली गरिबीची लाज न बाळगता किंवा आपल्या समाजात काही नवीन गोष्टी ज्या घडतात त्याची लाज न बाळगता आपण पुढे जायला हवं. तर आता मी माझं एमपीएससीचा म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग इथं सिलेक्शन कसं झालं त्याबद्दल तुम्हाला सांगतो. 2011 साली महाराष्ट्र लोकसेवा आयोग याची ऍडव्हर्टाईज म्हणजे जाहिरात निघाली. त्या जाहिरातीचं मला काही एक माहिती नसल्यामुळे माझ्या भावाचा मला फोन आला की महाराष्ट्र लोकसेवा आयोग फॉरेन्सिक लॅबच्या जागा निघाल्यात. तर त्यावेळेस मी मॅक्लोइड फार्मास्युटिकल कंपनीमध्ये असून त्यावेळेस मी जवळपास 12-13 तास काम करायचो. तिथे डेची ड्युटी असून नाईटची पण ड्युटी कधी कधी आम्ही मित्रांसोबत करायचो. सांगण्याचं तात्पर्य असं, माझा एमपीएससीचा फॉर्म भावाने सांगितल्यानंतर मी भरला. त्यानंतर जेव्हा आमची एक्झाम झाली, एक्झाम ही औरंगाबाद येथे झाली. एक्झामला जे लागणारा सिलेबस होता हा आम्ही ऑनलाईन काढला. सांगण्याचं तात्पर्य दुसरं असं की ऑनलाईनचं महत्व किती, नेटचं बऱ्याच ठिकाणी मुलांना असं वाटतं की इंटरनेटचं महत्व आज जे काही नवीन आहे फक्त त्या चांगल्या गोष्टीसाठी किंवा वाईट गोष्टीसाठी दोघांसाठी असतो. पण बरेचसे जे लोक आहेत, आज आपण मीडिया वगैरे बघतो की बरेच लोक हे वाईट गोष्टीसाठी नेटचा उपयोग करतात. पण माझं सांगण्याचं तात्पर्य असं, आज मी जी एक्झाम क्रॅक केली याच्यात बराचसा वाटा हा इंटरनेटचा आहे. तर कसं, सिलेबस काढल्यानंतर तो जो सिलेबस होता त्याचे आमचे जे 4 विषय होते, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, अनालिटिकल अँड बायोकेमिस्ट्री, याचा सिलेबस काढल्यानंतर माझ्या सोबतीला एक महावीर म्हणून मित्र होता. आम्ही तो सिलेबस काढल्यानंतर त्याचे प्रिंट आउट घ्यायचो. प्रिंट आउट घेतल्यानंतर कंपनीमध्ये आमचं जे 12-12:30 वाजेपर्यंत काम झालं की त्यानंतर आम्ही 12-12:30 नंतर आम्ही त्या ज्या प्रिंट आउट काढल्यात त्याचा सखोल अभ्यास करायचो. सखोल अभ्यास केल्यानंतर सकाळी रूमवर गेल्यानंतर सकाळी 3 ते 4 तास झोपायचो. परत संध्याकाळी 8ला ड्युटी असल्यामुळे जेवण झाल्यानंतर परत अभ्यासाला बसायचो. दुसरं सांगण्याचं तात्पर्य असं, या 4 विषयामध्ये माझं ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक अँड अनालिटिकल आणि बायोकेमिस्ट्रीचं सिलेबस असल्यामुळे मला फक्त ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक बद्दल बरंच माहिती होतं. पण अनालिटिकल आणि बायोकेमिस्ट्री बद्दल माहिती नसल्यामुळे मी आमच्या जे एसएसयूपीएस कॉलेज होतं
त्यातील जे हॉस्टेलची मुलं होते त्यावेळेस एक माझा मित्र होता जो टॉपर होता बायोकेमिस्ट्री मध्ये. मी त्याचा नंबर घेतला. त्याचा नंबर घेऊन शिक्षणासाठी म्हणजे अभ्यास शिकण्यासाठी मी इथून अंधेरीवरून कल्याणला जायचो. कल्याणला गेल्यानंतर त्याच्याजवळ मी ते 3 महिने शिकून घेतलं जे काही होतं ते. त्यानंतर त्याला मागचे जे प्रश्नावलीत किंवा मागचे जे याच्यात बरेच वेळा ऍड निघत नाही पण मागचे जे 2 एक्झाम झाले त्यातून एमपीएससी आयोगाचे जे क्वेश्चन पेपर आहे त्यातून ते घेतले आणि त्या जो माझा मित्र होता टॉपर त्याला विचारलं की बुवा याचा आन्सर काय आहे किंवा या कोणत्या गोष्टीमुळे कसे प्रश्न येऊ शकतात, याचं जर नवीन प्रश्न तयार होत असेल तर काय उत्तर येईल, या सगळ्या गोष्टी मी त्या केल्या. तसंच अनालिटिकल केमिस्ट्री मध्ये माझा एक कंपनीतला जो महावीर मित्र होता तो त्यातील बराच एक्सपर्ट होता. तर आम्ही आमच्या कंपनीमध्ये 12-12 तास ड्युट्या तर करायचो पण रूमवर सुद्धा येऊन तो माझी मदत करायचा. तर त्या केसमध्ये मी एमपीएससी आयोगाचा लोकसेवा आयोगाचा प्रिलिम जी एक्झाम आहे ती पास आउट केली. प्रिलिम एक्झाम पास आउट केल्यानंतर आमचा इंटरव्ह्यू पुण्यासाठी ठेवण्यात आला. त्या पुण्याचे जे इंटरव्ह्यू होते तर त्याच्यात 3 दिवस ठेवण्यात आले. काही लोकांचा पहिल्या दिवशी, काही दुसऱ्या दिवशी आणि काही तिसऱ्या दिवशी. तर अशा केसमध्ये माझा जो इंटरव्ह्यू होता तो दुसऱ्या दिवशी ठेवण्यात आला होता. तर त्या इंटरव्ह्यूच्या दरम्यान मला माझ्या भावाने सांगितलं, गाईड केलं की ज्या दिवशी तुझे इंटरव्ह्यू त्याच्या आदल्या दिवशी तू जे इंटरव्ह्यूचं सेंटर आहे केंद्र तिथं जाऊन बस. त्यानुसार मी तिथे गेलो आणि जे प्रश्नावली किंवा जे एमपीएससीचे आयोगाचे जे एक्सपर्ट होते ते कोणकोणत्या पद्धतीने तिथे प्रश्नावली करतात, कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारतात तर त्याबद्दलची मी माहिती घेतली, एका कागदावरती लिहिले. भावाने सांगितल्यानुसार फॉरेन्सिक एक्सपर्ट जे गीते सर आता जळगावला युनिव्हर्सिटीमध्ये आहेत त्यांना मी तो फोन केला आणि फोन केल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी मी जाणून घेतल्यात की सर की फॉरेन्सिकच्या इंटरव्ह्यू मध्ये असे प्रश्न विचारतायत तर अशा प्रश्नांना काय उत्तर अपेक्षित आहेत आणि काय प्रश्न नवीन नवीन विचारू शकतात. त्यानुसार मी दुसऱ्या दिवशी इंटरव्ह्यूला हजर राहिलो. दुसऱ्या दिवशी इंटरव्ह्यूला हजर राहिल्यामुळे मला बऱ्याच गोष्टीचं आधी माहिती असल्यामुळे किंवा साहेबांनी सांगितल्यामुळे मला बऱ्याच गोष्टी समजत होत्या. त्यानुसार मला जवळपास त्यांनी 30 ते 40 प्रश्न विचारणा केली. त्या प्रश्नामध्ये मी जवळपास 98% म्हणजे 100 पैकी जसं आपण समजू 98% मी आन्सर दिलं. त्यानंतर माझी कंपनी मी परत जॉईन केली. कंपनीमध्ये नाईट ड्युटीला असताना दुसऱ्या दिवशी मी रूमवर जाऊन झोपलो आणि मला नागपूरहून मित्राचा फोन आला की तुझं सिलेक्शन झालंय. त्याचं मागचं कारण असं की जी मी मेहनत घेतली त्यामुळे आज मी इथे आज तुमच्या समोर बोलतोय. मला आज आपल्या विद्यार्थ्यांना व पालकांना सांगण्यात आनंद आहे की जे मी आज यशाचं शिखर गाठलंय याच्यामध्ये माझे आई वडील, भाऊ बहीण, फॅमिली बरोबर की नाही या सगळ्यांचा हातभार आहे. तसंच आपण सुद्धा यापुढे या पद्धतीने जर अभ्यास केलात तर तुम्हाला बरंच होईल. हा झाला माझा एमपीएससी पर्यंतचा प्रवास. आता दुसरं महत्वाचं म्हणजे मी जेव्हा अभ्यास करायचो एमएससीचा तर माझ्याजवळ पुस्तकं वगैरे ते शॉर्टेज असायचे पण माझी परिस्थिती अशी असल्यामुळे मी माझे जे हॉस्टेलला जे मित्र होते हॉस्टेलच्या मित्रांसोबत जाऊन रात्री त्यांच्या इथे अभ्यास करायचो. आणि मी आज आपणास असं सांगू इच्छितो मी खूप अभ्यास केला म्हणून मी ह्या पदावर आज इथे आहे असं नाही. अभ्यास करण्याच्या पण बऱ्याच वेगवेगळ्या पद्धती आपण त्या पद्धतीने जर अवलंबल्या तर आपण सुद्धा या माझ्यासारख्या या पदावरती आज जॉईन व्हाल. आणि माझं आणखी एक आपल्या विद्यार्थ्यांना किंवा आपल्या शिक्षकांना विनंती की आपण भविष्यात किंवा मोठ्या पदावर जर रुजू झालात तर आपण सुद्धा काही समाजाचं देणं करतो. म्हणजे आज जसं आपण गरिबीच्या परिस्थितीतून जात आहोत तसंच उद्या आपण उच्च पदावरती IAS IPS वगैरे जे आपल्याला संधी मिळेल किंवा एमपीएससी आयोगाकडून एखाद्या उच्च पदावर अधिकारी म्हणून व्हाल तर आपण सुद्धा आपल्या सोबत जे काही असतील गरिबीतून वरती येणारे जे विद्यार्थी वगैरे असतील तर त्यांना सुद्धा आपण मदत करण्याचं किंवा मार्गदर्शन करण्याचं सहकार्य करावं. आता मी आपणास फॉरेन्सिक लॅब काय जे आपण CID मालिका वगैरे बघतो तर त्याबद्दल तुम्हाला डिटेल माहिती देणार आहे. तर मी तुम्हाला आता प्रेझेंटेशन शेअर करतो त्यानुसार तुम्ही मला काही प्रश्नावली असेल तर तुम्ही मला ते नंतर विचारू शकता. काय भारी तयारी केली आहे.
आवाज येतो सर माझा? होय सर. आणि स्लाइड दिसतात सर, पीपीटी? हो दिसतंय. ओके. विद्यार्थ्यांनी कोणी बोलू नका, कोणीही बोलू नका, तुम्हाला बोलायला संधी दिली जाईल. ओके. तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 8 प्रयोगशाळा आहेत. त्या प्रयोगशाळांपैकी एकूण 13 प्रयोगशाळा आहेत. त्यापैकी 8 प्रयोगशाळा या प्रादेशिक प्रयोगशाळा आहेत. तर प्रादेशिक प्रयोगशाळांमध्ये मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक, अमरावती, नांदेड व कोल्हापूर या ठिकाणी असून 5 लघु प्रयोगशाळा आहेत. ठाणे, रत्नागिरी, धुळे, चंद्रपूर व सोलापूर. तर या पदावरती जाण्यासाठी आपल्याला कोणत्या प्रकारचा कोर्स, बऱ्याचशा पालकांच्या मनात शंका आहे की आपल्या मुलाचं 10वी झाल्यानंतर काय करावं किंवा 12वी झाल्यानंतर काय करावं. मी इन बिटवीन आपल्याला वेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन तर करणारच आहे. तर सगळ्यात सुरुवातीला फॉरेन्सिक कॉलेज हे आपल्या महाराष्ट्र राज्यात असून एकूण 5 प्रकारचे फॉरेन्सिक कॉलेज आपल्या महाराष्ट्रात आहेत. त्यापैकी 3 हे शासकीय कॉलेज आहेत. तर पहिलं कॉलेज मुंबई, दुसरं नागपूर व तिसरं औरंगाबाद. त्यानंतर 2 खाजगी कॉलेज सुद्धा आहेत फॉरेन्सिक सायन्स जिथे शिकवलं जातं किंवा फॉरेन्सिकचा जो कोर्स आहे त्याला आपण न्यायवैद्यक कोर्स सुद्धा म्हणतो. तर ते कॉलेज म्हणजे औरंगाबाद व सातारा. तर ह्या फॉरेन्सिक साठी ऍडमिशन घेण्यासाठी काय असतं, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला 12वी सायन्स हे असणं अपेक्षित आहे. 12वी सायन्सला बायोलॉजी, फिजिक्स व केमिस्ट्री असे विषय असून त्या विषयानंतर आपण इकडे ऍडमिशन साठी मेरिट लिस्ट नुसार जसं आपण बीएससी असतं, बीएससी केमिस्ट्री असेल किंवा काय, तर त्या पद्धतीने सुद्धा या फॉरेन्सिक सायन्स साठी 12वी नंतर आपल्याला मेरिट लिस्ट असते. त्यानुसार हे जे मी 5 कॉलेज सांगितले त्यामध्ये आपलं ऍडमिशन होईल. किंवा बीएससी केमिस्ट्री किंवा एमएससी केमिस्ट्री प्लेन केमिस्ट्री असेल किंवा काय असेल त्यानुसार सुद्धा आपण फॉरेन्सिक लॅब मध्ये पदासाठी रुजू होऊ शकतात किंवा एमपीएससी आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची एक्झाम देऊ शकतात. तर आपण आपल्याला चित्रामध्ये दिसत असेल तर सगळ्यात सुरुवातीला जे पहिलं चित्र दिसतंय रिजनल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी म्हणजे प्रादेशिक न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा नाशिक. म्हणजे नाशिकमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे जे होतात त्या पद्धतीचं जे अनालिसिस आहे किंवा विश्लेषणाचं काम आहे हे नाशिक प्रयोगशाळेत केलं जातं. 2 नंबर जे आपल्याला दिसत आहे मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन. तर या व्हॅनचं कार्य वेगवेगळ्या घटना ठिकाणी घडतात त्या घटना व्हिजिट करणं व मुद्देमाल कलेक्शन करणं. जसं की आपण टीव्ही सिरियल मध्ये बघतात, मग ते सीआयडी नाटक आपण जर पाहत असाल त्यामध्ये दाखवतात वेगवेगळ्या प्रकारचे फिंगरप्रिंट मॅच करणं, नंतर रक्ताचे कपडे असतील किंवा इतर काही कपडे असतील, थुंकी असेल, युरिन सॅम्पल असेल, हे वेगवेगळ्या प्रकारचे सॅम्पलचे अनालिसिस करणं व त्याचा रिपोर्ट जनरेट करणं. जर समजा एखाद्या ठिकाणी खून झालाय, एखाद्या शेतामध्ये खून झालाय, तर अशा वेळेस पोलीस कंट्रोल रूमच्या थ्रू आपल्या फॉरेन्सिक लॅबला कॉल करतात. फॉरेन्सिक लॅबला कॉल केल्यानंतर आपण घटनास्थळी जातो व त्या ठिकाणी जो मयत असेल किंवा इंज्युअर्ड असेल त्याचे कलेक्शन ऑफ सॅम्पल म्हणजे मुद्देमाल जमा करतो. तर त्यासाठी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन आहे. जसं की मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो म्हणजे ते तुम्हाला बऱ्याच पद्धतीने समजेल. जसं की एखादी फ्लॅट आहे, त्या फ्लॅटमध्ये खून झालाय आणि त्या बाहेरच्या 3 लोकांनी येऊन त्याचा खून केलाय. तर त्या खून झालेल्या ठिकाणी अशा घटनास्थळावर रक्ताचा नमुना तुम्हाला दिसत असेल तर अशा पद्धतीने रक्ताचा स्राव किंवा रक्त पडलेलं असतं. तर अशा ठिकाणी आपण आपली टीम मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनची टीम किंवा आपल्या लॅब मधली टीम व्हिजिट करते. व्हिजिट केल्यानंतर ते रक्ताचे नमुने पुसतात म्हणजे ते रक्ताचे नमुने कलेक्शन करतात, जेणेकरून भविष्यामध्ये कोर्टामध्ये या गोष्टीचा सगळा बेनिफिट आहे तो आपल्याला कन्व्हिक्शन म्हणजे दोषारोप सिद्ध करताना होईल. तर या केसमध्ये आपण घटनास्थळावर रक्त पुसल्यानंतर ते संबंधित तपासी अधिकारी म्हणजेच पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांच्या कडे हँडओव्हर करतो. त्या ठिकाणी जाऊन घटनास्थळाचे वेगवेगळे फोटोग्राफी करतो. त्या फोटोग्राफीमध्ये आपण दिसत असाल वेगवेगळे फोटोग्राफ काढून ते सुद्धा एक पुरावा म्हणून आपण जमा करतो. त्यानंतर आपण पाहता टाईल्स वरती रक्ताचा नमुना पडलाय. या रक्ताच्या नमुन्याने आपण काय सिद्ध करू शकतो,
जसं की घटनास्थळी जे रक्त असेल ते मयताचं असेल, तेच मयताचं रक्त ज्या आरोपीने चाकू असेल, सलई असेल किंवा हातोडी असेल त्याच्याने जे खून केलाय तेच रक्ताचा नमुना तो आरोपीच्या अंगावर असेल किंवा घटनास्थळी असेल, किंवा भविष्यात जेव्हा आरोपी पकडतात त्या आरोपीने शस्त्र काढून दिलं की मी या चाकूने खून केला होता किंवा त्यावेळेस मी हे कपडे परिधान केले होते, त्यावेळेस जे असे सांगतात, मग पोलीस कर्मचारी अधिकारी ते मयताचे कपडे, जो मृतक व्यक्ती असेल त्याचे कपडे घटनास्थळ जाऊन आम्ही जे पुरावे काढून दिले ते पुराव्याचे कपडे व आरोपीचे कपडे असे आपल्या प्रयोगशाळेत पाठवतात. या प्रयोगशाळेत पाठवल्यानंतर आपण त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे परीक्षण करून, आपल्या इथे वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट आहेत त्याचं परीक्षण करून आपण ते रिपोर्ट देतो. त्या रिपोर्टमध्ये जनरली असं असतं की घटनास्थळी जे घटना घडली त्या मयताचा रक्तगट हा असून त्या मयताचंच रक्त या आरोपीच्या शर्टावर किंवा आरोपीने दिलेल्या शस्त्रावरती आहे, आणि आपण ते पुरावे सादर रिपोर्ट केल्यानंतर कोर्टात जेव्हा केस चालते तर याचा बेनिफिट आपल्या पोलीस अधिकाऱ्यांना होतो. त्यामुळे आपण त्यांना कन्व्हिक्शन देण्यासाठी मदत करतो. तर अशा मी 2-3 केसेस सांगतो. तर त्या केसेसमध्ये जसं एक जिल्हा होता जळगाव जिल्हा, त्या ठिकाणी जे सरकारी वकील होते त्या वकिलाला तिचा जो पती, डॉक्टर पती याने मारलं होतं. त्या पतीने तिला मारताना आपली जी उशी असते, उशीने तिचा गळा दाबून खून केला होता. तर त्या केसमध्ये आपल्या नाशिक प्रयोगशाळेच्या टीमने चांगली मदत करून त्या पत्नीला त्या डॉक्टर पतीने कसं मारला याचे पुरावे हे आपण तपासी अधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर त्यात कन्व्हिक्शन म्हणजे त्याला शिक्षा बसली असं आपण सांगू शकतो. त्यानंतर एक आदेश बाबाची केस जळगाव जिल्ह्यातली असून त्या केसमध्ये एक 8 वर्षाच्या मुलीवर एक 65 वर्षाच्या बाबाने, जो भोंदू बाबा होता, त्याने बलात्कार केला होता. त्या केसमध्ये बलात्कार करून त्या लहान मुलीला मारून टाकले व त्याचं जे प्रेम आहे लहान मुलीचं ते बारदान जे आपण गोणपाट म्हणतो त्या गोणपाटामध्ये पॅक केलं आणि एक दुसऱ्या ठिकाणी फेकलंय. त्या तपासादरम्यान त्या आदेश बाबानेच कसं त्या मुलीला मारलं त्यात आपल्या प्रयोगशाळेने पण खूप महत्वाचं हे केलंय. तर त्या केसमध्ये जो आदेश बाबा नावाचा भोंदू बाबा होता त्याच्या घरामध्ये नानखटाईचे तुकडे होते व ते जे बारदान होतं ज्याच्यामध्ये अर्धे नानखटाईचे तुकडे होते. आपण त्या ठिकाणी असा रिपोर्ट दिला की हे जे नानखटाईचे तुकडे बारदानमध्ये, म्हणजे ती मुलगी ज्या बारदानमध्ये होती, हे नानखटाईचे तुकडे आणि त्या भोंदू बाबाच्या घरात सापडले नानखटाईचे तुकडे हे एकच होते. व त्या व्यक्तीने आणखी काही जे वेपन्स होते जे मारल्यानंतर ते सुद्धा वेपन्स त्या ठिकाणी सापडले. त्या वेळेसवरती सुद्धा आदेश बाबा प्रकरणामध्ये त्याला जन्मठेप व फाशीची शिक्षा ही ठोठवण्यात आली आहे. आणखी एक मी खुनाचा एक क्राईम सीन सांगू इच्छितो. त्या केसमध्ये पतीचा खून तिच्या पत्नीने व प्रियकराने मिळून केला होता व अशा केसमध्ये तिच्या पत्नीने व प्रियकराने त्याची घरात बॉडीचा म्हणजे काठीने व लाकडी सलईने डोक्यावर वार केला व घरात रक्ताचे शिंतोडे पडले. पण त्या ठिकाणी त्यांनी ते सगळं क्लीन केलं म्हणजे धुवून टाकलं. पण अशा केसमध्ये सुद्धा आपले मोबाईल फॉरेन्सिक यांची टीम जाऊन घटना ठिकाणाहून जे सोफा कव्हर किंवा जे टीव्हीवर किंवा भिंतीवर जे रक्ताचे नमुने उडले होते ते रक्ताचे नमुने कलेक्शन केलं व त्या प्रियकराने व पत्नीने त्याची जी झालेली डेड बॉडी ही तोरणमाळ येथे डोंगराच्या खाईमध्ये फेकून दिली. तर अशा केसमध्ये सुद्धा आपण एक रिपोर्ट जनरेट केला की ज्या दिवशी ही डेड बॉडी फेकण्यासाठी ते तोरणमाळाला गेले तर त्या स्त्रीच्या लागलेल्या साडीला जी माती व तोरणमाळाची जी माती ही एकच आहे. जेणेकरून आपला रिपोर्ट असा गेला की ही जी डेड बॉडी आहे तोरणमाळाला जी सापडली त्या व्यक्तीची, तर ह्या स्त्रीचा तिथं प्रेझेन्स होता म्हणजे ती स्त्री त्या ठिकाणी गेली. अशा बरेच ठिकाणी आपण हे करतो. आता आपला फॉरेन्सिक लॅब मध्ये बऱ्याच प्रकारचे विश्लेषण होतात. तर त्यापैकी एक सुद्धा आहे बॉम्बस्फोट. आपण टाइम बॉम्ब वगैरे कधी फोडलायत तर प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये टाइम बॉम्ब नावाचा एक प्रकार पाहिला असेल. तर त्या टाइम बॉम्ब मध्ये जसं आपण लहानपणी असताना जे फटाके किंवा सुतई बॉम्ब असतो त्याला अगरबत्तीला बांधायचो व जेव्हा ती अगरबत्ती त्या पॉइंटला यायची वाटेजवळ तर तिचा स्फोट व्हायचा.
सेम टाइम बॉम्ब हे मुंबईच्या कसाबाच्या प्रकरणामध्ये असेल किंवा सिरियल बॉम्ब ब्लास्ट असेल, तर अशा प्रकरणामध्ये सुद्धा ह्याच पद्धतीने सर्किट जे आता मी तुम्हाला दाखवले चित्रामध्ये, तर ह्या पद्धतीने होतं की ह्या केसेसमध्ये जेव्हा एखादी घड्याळाचा काटा त्या 2 पॉइंटला मिळतो आणि एक सर्किट कंप्लीट होतं आणि त्यानंतर बॉम्बस्फोट होतो. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे बॉम्बस्फोटच्या केसेस ज्या असतील, मग ते मालेगाव बॉम्बस्फोट असेल किंवा इतर काही असेल, सिरियल बॉम्ब ब्लास्ट असतील, तर त्याचं सुद्धा परीक्षण आपली फॉरेन्सिक लॅब मुंबई असेल, नाशिक असेल, विविध प्रयोगशाळामध्ये केले जातात. आता आपल्याला एक चित्र दिसत असेल, त्याच्यामध्ये जिलेटिनच्या स्फोटामध्ये विहिरीत दोघांचा मृत्यू. तर ह्या केसमध्ये आपण ग्रामीण भागातील असून तर आपले जे विहीर फोडण्याचे किंवा सुरुंग फोडतो, बरेच लोक त्याला तोटा टाईट वगैरे म्हणतात, तर ह्या केसमध्ये 2 व्यक्ती मृत्युमुखी पडले. तर ह्या केसमध्ये असं झालं, 2 ज्या आपल्या जिलेटिनच्या कांड्या किंवा आपण त्याला तोटा म्हणतो आपल्या ग्रामीण भागामध्ये, ते ठोसल्यानंतर जेव्हा बॅटरी चार्ज केली व त्याचा स्फोट घडवून आणण्याचा प्रयत्न केला जेणेकरून विहीर खणण्यात मदत होईल, पण तो स्फोट काय घडला नाही. मग अशा केसमध्ये 2 व्यक्ती हे त्या विहिरीमध्ये उतरले व त्या ठिकाणी लूज कॉन्टॅक्ट असेल किंवा बॅटरीचा जो हे असेल सर्किट, त्यांनी ते काढलं नाही. त्यांचा एक 11 वर्षाचा मुलगा बाहेर स्वयंपाक करत होता, त्यांनी मधून आवाज दिला, तर त्यावेळेस त्याने एकतर सर्किट कंप्लीट केलं व किंवा लूज कॉन्टॅक्ट हा प्रॉपर झाला, त्याच्यामुळे त्या ठिकाणी स्फोट झाला. व स्फोट झाल्यानंतर तिथे 2 लोक मृत्युमुखी पडले. 2 लोक मृत्युमुखी पडल्यानंतर आपण घटनास्थळी जाऊन जे आपण चित्रामध्ये दिसत असेल जिलेटिन स्टिक, बरोबर की नाही, येवला वगैरे, तर ते जिवंत जिलेटिनच्या कांड्या आहेत. त्याला आपण खेडेगावामध्ये किंवा ग्रामीणमध्ये ताईत वगैरे असं तोटा म्हणतो. तर असे सुद्धा केसेसमध्ये आपलं परीक्षण आपण घटनास्थळी जाऊन करतो. त्यानंतर हे जे तुम्हाला स्फोटाचं चित्र दिसत असेल, एखाद्या ठिकाणी केमिकल कंपनी असते, केमिकल कंपनीमध्ये अवैधपणे नवीन प्रकारचे केमिकल वगैरे ते तयार करतात, तर त्या तयार केलेल्या कंपनीमध्ये सुद्धा अशा प्रकारे स्फोट होतो. मला एक घटना सांगायची आहे तुम्हाला की धुळे जिल्ह्यामध्ये एका केसमध्ये एकाच कुटुंबातील आई वडील, त्यांचे 2 मुलं व त्या व्यक्तीची आई, असे एकूण 5 लोक मृत्युमुखी पडले होते. तर तो एरिया जो आहे खूप सेन्सिटिव्ह असल्यामुळे बऱ्याचशा लोकांचं म्हणणं असं होतं की बुवा हा जो आग लागली ती बाहेरून आग लावण्यात आली असं, पण त्यावेळेस आपली टीमने व्हिजिट केल्यानंतर असं तिथे रिपोर्ट किंवा असं तिथे तपासी अधिकाऱ्यांना सांगितलं की आग लावली नाही, ती आग स्फोटावून लागली. त्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या प्रकारचे आपले पॅरामीटर्स असतात घटनास्थळी जाऊन, जसं की आपण टीव्ही मध्ये बघतात, जसं सुशांत सिंगच्या केसमध्ये त्याने गळफास घेतला की गळफास दिला, याच्यावर बरीच चर्चा आहे, ते अजून सुद्धा न्यायालयीन प्रकरण चालू आहे. पण अशा केसमध्ये सुद्धा तुम्हाला सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीचे तिथे लोक दिसतात, तर त्या केसमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे ओपिनियन किंवा आपले मत मांडण्याचं काम हे न्यायवैद्यक शास्त्र हे करत असतं. त्यानंतर तुम्हाला आणखी एक चित्र दिसत असेल, जे वेगवेगळ्या प्रकारचे दंगे होतात किंवा काय, तर त्या दंग्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे सॅम्पल किंवा मोटर व्हेकल असतील ते वापरण्यात येतात. हे जे चित्र दिसतंय तुम्हाला धुळ्याचं, तसंच सेम जे 2008 साली बॉम्ब ब्लास्टिंग झालं मालेगाव मध्ये, तर त्या केसमध्ये सुद्धा एक 2 व्हीलरला अनोळखी व्यक्तीने बॉम्ब बांधला होता. त्या बॉम्ब बांधला आणि त्या ठिकाणी स्फोट झाला आणि तिथे बरेच लोक मृत्युमुखी पडले. ते आपले नाशिक जिल्ह्यातील मालेगाव पोलीस स्टेशनच्या अंडर मधली खूप गाजलेली केस आहे. तर त्या केसमध्ये सुद्धा आपल्या फॉरेन्सिक टीमने वेगवेगळ्या प्रकारचे नमुने जप्त करून आपण तिथे तपासी अधिकाऱ्यांना मदत केली. आता हे तुम्हाला चित्र दिसत असेल, या बिल्डिंग मध्ये पहिले 2 मजले पूर्ण निकामी झालेत. तर या केसमध्ये जी आपली फटाक्याची दारू आहे, त्या दारू बनवण्याचा जो कारखाना होता, तर तो फ्लॅटच्या तळ मजल्यामध्ये चालू होता. तर तिचा एवढा भीषण स्फोट झाला की वरचे 2 मजले गायब झाले. आता तुम्हाला एक फुटप्रिंट दिसत असेल, एक अनकाईजवळ एक केस होती, तर त्या केसमध्ये काही समाजकंटक लोकांनी ज्या ठिकाणी गणेश मूर्ती वगैरे मध्ये ठेवली होती, एक बरेचसे बंद रूम होते, जसं की 8 दिवसांनी गणपती बसवण्याचा कार्यक्रम होता, तर 8 दिवसापूर्वी त्यांनी गणेश मूर्ती आणली होती. तर त्या केसमध्ये ते काही समाजकंटक लोकांनी त्या दरवाजाला लाथा मारून
मधली गणेश मूर्तीची विटंबना केली होती. तर त्या ठिकाणी आपली घटनास्थळी टीम जाऊन तर वेगवेगळ्या प्रकारचे सॅम्पल कलेक्शन केले. तर ह्या सॅम्पल कलेक्शन मध्ये जो दरवाजाला लाथ मारली होती, तर त्या लाथ मारलेल्या दरवाजावरती ह्या पद्धतीचे फुटप्रिंट आले होते. तर त्या फुटप्रिंटच्या साह्याने आपण ते पुरावे गोळा करून तपासी अधिकाऱ्याने त्या आरोपीला 2 दिवसाच्या आत पकडलं. म्हणजेच ज्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे दंगा होण्याची शक्यता किंवा काय होती, तर ती आपल्या मदतीने कशी थांबली, तर यासाठी पोलिसांनी सुद्धा आपले अभिनंदन केले. तर वेगवेगळ्या प्रकारचे हे परीक्षण आपल्या प्रयोगशाळेमध्ये होताना आपल्याला दिसेल. तसंच आपल्या नाशिकच्या एका टीमने चोरीच्या केसमध्ये कशी मदत केली हे तुम्हाला मी 2 मिनिटात सांगतो की किती क्षुल्लक कारण. जसं आपण पिक्चर मध्ये बघतो, कोणीही कोणत्याही प्रकारचा गुन्हा केला तर बारीकला बारीक जो पुरावा आहे तो घटनास्थळी सोडून जातो. त्याला आपण फॉरेन्सिक एक्झामिनेशन म्हणतो. तर अशा एका केसमध्ये जी आपली लखमापूर दिंडोरी रोडवरती एक फार्मास्युटिकल कंपनी, त्या फार्मास्युटिकल कंपनीच्या स्टोर रूम मधून 20 किलो काळ्या कलरची पावडर, जी आपण कोळशासारखी पावडर म्हणू शकतो, पण त्याची किंमत 20 लाख होती. तर अशा ठिकाणी मुद्देमालाची जी चोरी झाली, म्हणजेच घटनास्थळावरून जी चोरी झाली, त्यानंतर तो गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतर आपली फॉरेन्सिक टीम घटनास्थळी रवाना झाली. रवाना झाल्यानंतर घटना स्थळावरून फक्त एक हाताचा जो बोटांचा जो एक नखाचा नमुना, जे आपण नेल्स म्हणतो, तो आपण घटनास्थळावरून जप्त केला व त्या एका नखाच्या साह्याने पूर्ण पोलिसांचा शोध त्यात आरोपीपर्यंत गेला. तर तो कसा, ज्या ठिकाणी नख पडला तर त्या नखामध्ये काळ्या रंगाची पावडर होती. आपण तपासी अधिकाऱ्यांना सांगितलं की ही काळ्या रंगाची पावडर उघडताना, तो डबा उघडताना त्याचा तो नख तुटलाय. पोलिसांनी तो रिकव्हर केला. पोलिसांना जेवढे जे संशयित 8 ते 10 लोक होते, पोलिसांनी त्यांना एकत्र केलं. पोलिसांनी पोलिसी खाकीप्रमाणे त्यांच्या प्रश्नावली विचारणा सुरुवात केली व त्यांना विचारलं की ज्या ठिकाणी चोरी झाली तर त्यापैकी आपल्या 8 पैकी एकच आरोपी असणार हे 100%. तर त्यानंतर पोलिसांनी प्रश्नावली विचारली व सांगितलं ज्या ठिकाणी चोरी केली तुमच्यातल्या एकाने, तर त्या ठिकाणी तो एक पुरावा सोडून गेलाय. तर जो व्यक्ती चोर होता तो आधीच घाबरला व त्यांनी नंतर सांगितलं की त्या ठिकाणी ते आपला हाताचा नख तुटलाय. तर अशाच केसमध्ये त्याने जस्ट हात वरती केला आणि तो आरोपी कन्फर्म झाला. अशा पोलिसी खाकीमध्ये त्यांनी एक नवीन चोर एक नखाच्या सहाय्याने सुद्धा शोधून काढलाय. आता आपला जो एक वेगळा विषय आहे की फॉरेन्सिक लॅब मध्ये कोणकोणत्या प्रकारचे अनालिसिस होईल व तो सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा आपला एक वेगळा विषय आहे, म्हणून मी तुम्हाला फॉरेन्सिक बद्दल नॉलेज सांगितोय. आणि आपल्याला जे प्रोत्साहनपर आहे ते तर मी तुम्हाला आधी सांगितलं व आणखी नंतर सांगणार आहे. तर गुंगीकारक पदार्थ जसं की आपल्याला एनडीपीएस ऍक्ट जसं आपण ऐकलं असेल किंवा नार्को असेल किंवा काय, जसं की आपल्या ग्रामीण भागामध्ये जे शेत्या होतात तर ते बऱ्याचशा गरीब शेतकरी असेल, जे आपले कुटुंब असतील, आपण सुद्धा गरीब घराण्यातूनच आलोय, तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना सुद्धा माहित नसतं की हे गांजाच्या झाडाला किती शिक्षा आहे किंवा गांजाची शेती करणं गुन्हा आहे किंवा नाही. तर अशा केसमध्ये गांजा असेल, हिरोईन असेल किंवा कोकेन असेल, हे गुंगीकारक पदार्थ जे आपण अंमली पदार्थ म्हणतो किंवा ड्रग्ज, जे वेगवेगळ्या रेव पार्ट्यांचा आपण ऐकतो की नशेमध्ये रेव पार्टीमध्ये ह्या प्रकारचे जे पदार्थ आहे हे आपण वापरतात. तर हे सुरुवातीला जे चित्र दिसत असेल तुम्हाला, तर हे गांजाची शेती, जो गुंगीकारक पदार्थ आहे याची शेती करणं किंवा गांजा पिणं, याच्यावरती भारत सरकारने एनडीपीएस ऍक्ट 1985 म्हणजे गांजा जर तुम्ही पित असाल तरी गुन्हा आहे, गांजाची शेती करत असाल तरी गुन्हा आहे, गांजाची वाहतूक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी करत असाल तरी सुद्धा तो गुन्हा आहे. तर अशा केसमध्ये वेगवेगळे आपले गरीब शेतकरी असतील किंवा संशयित आरोपी असतील किंवा हिस्ट्री शीटर आरोपी असतील, त्या वेगवेगळ्या प्रकारात करतात. तर त्यानंतर चुकला जर असेल तर ह्या पद्धतीने दिसेल. तर त्याच गांजाच्या झाडापासून चरस, आपण बऱ्याच ठिकाणी चरस नाव ऐकलं असेल, तर गांजाच्या झाडापासूनच चरस हा पदार्थ काढला जातो. आता हे चित्र आपण बघत आहोत, एक पॉपी स्ट्रॉ नावाचं हे कॅप्सूल, जसं आंब्याचं फळ असं तसे पॉपी स्ट्रॉ आहे. तर हे पॉपी स्ट्रॉ दुसरं काही नसून आपण जी घरात खसखस खातो, दैनंदिन जीवनामध्ये मसाला पदार्थामध्ये जी खसखस खातो किंवा दिवाळीच्या वेळेस अनारसे वगैरे जे बनवतो, जे खसखस लावतो,
तेच हे पॉपी स्ट्रॉ म्हणजे अफूचं बोंड, आणि या अफूच्या बोंड पासून हिरोईन नावाचं सॅम्पल, जे आपण व्हाईट पावडर वगैरे बघतो, पिक्चर मध्ये बघतो किंवा ड्रग्ज आहेत, ते वास घेतात, वेगळ्या पद्धतीने जीभ ठेवून बघतात, तर ते ड्रग्ज म्हणजेच हिरोईनचं सॅम्पल. त्या हिरोईनच्या सॅम्पलला वेगवेगळ्या प्रकारचे कोड नेम दिलेले असतात. तर ते कशापासून भेटतं हे आपल्याला आजपर्यंत सुद्धा माहित नसेल. तर जी खसखस आपण घरात खातो, त्या खसखसच्या झाडाला त्याचं पीक घेतल्यानंतर त्याला अशा प्रकारचे कट मार्क करतात रात्री, आणि रात्री कट मार्क केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ह्या पद्धतीने एक ब्लॅकिश कलरचा पदार्थ आहे, जो म्हणजे आपलं हिरोईनचं सॅम्पल. याच्यामध्ये आणखी प्युअर फॉर्म मध्ये हिरोईन बनवतात आणि त्याचा उपयोग हा नशा करण्यासाठी होतो. पण मला हे सुद्धा सांगू इच्छितो की बऱ्याच ठिकाणी हे जे गुंगीकारक पदार्थ असेल, गांजा असेल, हिरोईन असेल, कोकेन असेल, तर हे फक्त नशा करण्यासाठी नसून याचा मोठमोठे ऑपरेशन असतील, गुंगीकारक पदार्थ असतील किंवा वेगवेगळे जे आजार आहेत, त्याच्यात औषधी कंपनी याच्यापासून चांगल्या उत्तम प्रकारचे औषधं बनवतात. पण आपल्या भारतात किंवा महाराष्ट्रामध्ये याचा दुरुपयोग केला जातो. आता आपण पुढचं चित्र बघणार आहोत, कोकेन. जी कोकेनची पावडर आहे, बरोबर की नाही, त्या कोकेनच्या पावडरचा उपयोग हा नशा करण्यासाठी होतो. हे कोकेन कशापासून भेटतं, बऱ्याचशा लोकांना माहित नसेल की हे पावडर असतात, हे कशापासून भेटतात. पण यांचा जो सोर्स आहे म्हणजे यांचं उगमस्थान हे झाड आहे. तर कोकेन सुद्धा कोका नावाचं एक झाड आहे की जे आपल्या भारतात उगवत नाही. ते थंड हवेचं ठिकाण असायला हवं व डोंगराळ प्रदेश असायला हवं. हे फक्त जगाच्या पाठीवरती फक्त 4-5 देशामध्ये असं वातावरण आहे. जसं की सफरचंद आपण जर म्हटलं की आपल्या नाशिकमध्ये उगवेल का, तर ते शक्य नाही. तसंच सफरचंद उगवण्यासाठी जे थंड प्रदेश किंवा जे वातावरण लागतं, क्लायमेटिक कंडिशन, ते फक्त आपल्या जम्मू काश्मीर साईडला. तसंच जर कोणी कोकेनची शेती करायला घेतली तर ते कोकेनची शेती होऊ शकत नाही. तर आपण हा एक चपातीचा डबा बघत आहोत. जसं की कोकेन आपल्या भारतात उगवत नाही, पण मग आपण बघतो की कोकेन आपल्या भारतात येतं कसं. जसं एरोप्लेनच्या मार्फत, वैमानिक मार्गामार्फत बरेचसे लोक वेगवेगळ्या पद्धतीच्या आयडिया करून आपल्या भारतामध्ये याचा सर्रास दुरुपयोग करतात. जसं की या चपातीच्या डब्यामध्ये आपण बघत असाल तर ती कोकेनची पावडर आहे. क्रूड फॉर्म ऑफ कोकेन हे त्या डब्यामध्ये. जसं की या तुटलेल्या पायाच्या व्यक्तीने त्याचा बेनिफिट वेगळ्या पद्धतीने कसं केला, तर ते तुम्ही आज बघू शकता. त्याने या पायामध्ये सुद्धा स्मगलिंग करून एक गुंगीकारक पदार्थ म्हणजे जे ड्रग्ज आहे आपल्या भारतात आणलेत आणि दुरुपयोग करून वेगवेगळ्या ठिकाणी याचा उपयोग केला. आता जसं की क्षेपणास्त्र आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की फायरिंग झाली, पोलीस फायरिंग झाली किंवा गावठी कट्ट्याने एखाद्यावरती हल्ला केला व त्याला मृत्युमुखी पाडलं. तर अशा केसमध्ये किंवा कोणत्या पद्धतीने असेल तर आपण फॉरेन्सिक लॅबच्या मदतीने हे सुद्धा सांगू शकतो. जसं की एक उदाहरण देतो की एक घर आहे, त्या बंद घरामध्ये वडिलांना 2 मुलांनी मारून टाकले. तर घटनाच ठिकाणी त्या ठिकाणी पोलीस गेल्यानंतर कोणत्या मुलाने त्या गोळीच्या साह्याने वडिलांना मारलं ते सुद्धा आपण आपल्या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनची टीम हे सांगू शकतात. जसं की ज्या ठिकाणाहून शस्त्र चाललंय म्हणजे ज्या बंदुकीतून शस्त्र चाललंय किंवा गोळी चालली ते सुद्धा आपण तिथे चांगल्या पद्धतीने शोधू शकतो. व ज्या वेपन मधून गोळी चालली त्याच्या मदतीने आपण आरोपीला फाशीच्या शिक्षापर्यंत असेल किंवा 302च्या प्रमाणात शिक्षा असेल त्या पद्धतीने आपण शोधू शकतो. बऱ्याचशा लोकांना आता हे एक इमेज मी तुम्हाला मुद्दाम दाखवतोय बंदुकीच्या गोळ्या, की यातली जी पूर्ण जी बंदुकीची गोळी आहे पण जे पुढचं जे एपेक्सचं जे टोक आहे तेच फक्त फायर होतं आणि समोरच्याच्या शरीरामध्ये जातं. तर ते कसं हे तुम्हाला जरी समजत नसेल तरी समजण्याचा थोडा प्रयत्न करा. जसं की आता हे बंदुकीचं चित्र आहे, याच्यामध्ये बुलेट म्हणजेच बंदुकीच्या गोळ्या ह्या रोल केल्या किंवा इन्व्हॉल्व केलेल्या असतात. जेव्हा आपण ट्रिगर, बरेच ठिकाणी ट्रिगर शब्द ऐकतो, फक्त एक ट्रिगर दाबल्याने ती बंदुकीची गोळी एवढ्या लांब का जाते हे कोणाला शंका असेलच. तर मी आज ते सांगतो. जसं की बंदुकीचं ट्रिगर दाबल्यामुळे जे एक हॅमर असतं किंवा जे आपली फटाक्याची बंदूक असते, आपण दाबल्यानंतर जो हॅमर टिकलीवरती जातो, टिकलीचा स्फोट होतो किंवा टिकली फुटते. जे टेक्निक आहे हे आपल्या याच्यामध्ये बंदुकीच्या गोळीत वापरलेलं असतं. जेव्हा तो स्ट्रक होतो त्या बंदुकीच्या पाठीमागच्या गोळीवरती
हे बघा, मी जे चित्र दिसतं तुम्हाला, ज्या ठिकाणी परफ्युशन नावाचे हे, तर त्या ठिकाणी बंदुकीच्या मागे स्टक होतो आणि तिथे एक फ्लेम तयार होते. फ्लेम तयार झाल्यामुळे मध्ये हे पूर्ण जे स्फोटक पदार्थ आहे तर ते भरलेले असतात त्या बंदुकीच्या गोळीमध्ये व त्या ठिकाणी स्फोट होतो बंदुकीच्या गोळीमध्ये. म्हणून आपण बघा पिक्चर मध्ये असेल किंवा कुठेही असेल, बंदुकीच्या गोळीचं जेव्हा फायरिंग करतात तर त्या ठिकाणी आग निर्माण होते किंवा धूर निर्माण होतो. तर तो धूर काहीच नसून हा स्फोटक पदार्थ आहे. जेव्हा तो हॅमर स्ट्रक होतो तर त्या ठिकाणी स्फोट होतो व स्फोट झाल्यामुळे प्रेशर क्रिएट होतो व जे पुढचं जे टोक आहे जे मी तुम्हाला आता दाखवतोय बघा, तर ते पुढचं टोक हे फायर होतं आणि फायर झाल्यानंतर ते समोरच्या शरीरामध्ये जातं व त्या ठिकाणी व्यक्ती मृत्युमुखी पडतो. सांगण्याचं तात्पर्य असंच, वेगवेगळ्या घटना ठिकाणी आपण जातो व त्या ठिकाणी कलेक्शन ऑफ सॅम्पल करतो. जसं की फायरिंगच्या एका केसमध्ये मी तुम्हाला सांगतो, नगर जिल्ह्यामध्ये स्वतःला वाचवण्यासाठी किंवा बंदुकीचं लायसन घेण्यासाठी त्याने एक बनाव रचला. त्या बनाव रचल्यामध्ये त्याने सांगितलं की मी व मित्र 4 व्हीलर मध्ये जात असताना समोरून 2 व्हीलर वरती 2 मुखवटे रुमालने पॅक करून 2 व्यक्ती आले व त्यांनी आमच्या गाडीचा काचा फोडला व लांबून त्यावरती गोळीचा नेम साधला व ती गोळी आम्ही चुकवून त्या शीट मध्ये ती बंदुकीची गोळी गेली. तर अशा केसमध्ये आपल्या घटनास्थळी फॉरेन्सिकची टीम गेल्यानंतर तो बनाव कसा होता तो उघडकीस आणला. तर अशा केसमध्ये ज्या फिर्यादीने म्हणजे ज्या व्यक्तीने सांगितलं होतं की त्या समोरच्या व्यक्तीने आम्हाला इथून फायर केलं, त्यानंतर मी या पद्धतीने वाकलो व ती शीट जी गोळी ती माझ्या छातीतनं जाता ती शीटला गेली. तर घटनास्थळी जाऊन आमच्या अधिकाऱ्यांनी उत्तम प्रकारे त्याचं अनालिसिस केलं, विश्लेषण केलं व तपासी अधिकाऱ्यांना म्हणजेच पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलं की हा बनाव आहे. तर असे सुद्धा पॅरामीटर आपल्या प्रयोगशाळेमध्ये आहे की चोरी आहे किंवा नाही, किंवा हा जो बनाव गोळीबार झाला आहे किंवा नाही, या बऱ्याचशा गोष्टी आपण सांगण्याचा प्रयत्न करतो व पोलीस अधिकाऱ्यांना त्याचा मदत कसं होईल तसा आपण एक प्रयत्न नेहमीच करत राहतो. याच्या व्यतिरिक्त फॉरेन्सिक लॅब मध्ये वेगवेगळ्या प्रकारचं अनालिसिस होतं, ते तुम्हाला मी एक थोडक्यात सांगतो. जसं की आपल्या नाशिक जिल्ह्यातली एक केस आहे, त्या केसमध्ये 2 व्हीलरच्या ऍक्सिडेंट मध्ये एक मुलगा व त्याचे वडील ठार झाले. ते म्हणजे दोघांच्या 2 व्हीलरचा ऍक्सिडेंट होता. तर ह्या 2 व्हीलर वाल्याने समोरच्या 2 व्हीलर वाल्याला जिथं त्याचे वडील व त्याचे लहान मुलं त्या गाडीवरती होते तर त्या केसमध्ये ते मृत्युमुखी पडले. तर त्या घटनास्थळी जाऊन आपण एक गाडीचा क्लचचा तुकडा होता जो 3-4 सेंटीमीटरचा असेल हा पोलिसांना काढून दिला व पोलिसांनी सीसीटीव्ही वगैरे फुटेज वगैरे बघून तो आरोपी जो होता ज्याच्या गाडीमुळे तो व्यक्ती ते दोघं मेले होते तर ते पकडण्यात यशस्वी झाले. त्याचं कारण असं, घटनास्थळी फक्त त्याचा क्लचचा अर्धा तुकडा होता. तो तुकड्यावरून जेव्हा आरोपीला विचारलं, म्हणजे ज्याने ठोकली होती गाडी त्याला विचारलं की ह्या तुझ्याच गाडीमुळे ते मृत्युमुखी पडले, तर त्यावेळेस तो नाकबूल झाला. पण अशा वेळेस आपल्या प्रयोगशाळेने एक अनालिसिस केलं होतं की घटना ठिकाणी पडलेला क्लचचा तुकडा आणि याची जी गाडी सीज केली होती स्प्लेंडर, या गाडीचा तुकडा हा एकच आहे का, जेणेकरून याचा उपयोग हा आपल्या पोलीस इन्व्हेस्टिगेशन टीमला होतो. याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे अनालिसिस कसे होतात किंवा आपल्या ग्रामीण भागामध्ये कसं काम चालतं ते पण मी तुम्हाला सांगतो. जसं की ग्रामीण भागामध्ये आपलं पेट्रोल जे पाडा असतो किंवा जे आदिवासी पाडा असतात त्या ठिकाणी पेट्रोल वगैरे सहजासहजी भेटत नाही. तर अशा केसमध्ये केरोसिनला पेट्रोल मध्ये रूपांतर कसं करतात ते तुम्हाला सांगतो. अशा केसमध्ये पेट्रोल मध्ये आपली जी मुलतानी माती असते जी आपण तोंडाला लावतो बरोबर, चंदनाची पावडर, हे टाकल्यानंतर जो केरोसिनचा रंग आहे जो निळा असतो, आता निळा रॉकेल सहजासहजी भेटत नाही, त्या निळ्या रंगाचा हे होऊन ट्रान्सपरंट म्हणजे पाण्यासारखा त्याचा कलर होतो आणि नंतर त्याच्यात ऑरेंज कलर थोड्या प्रमाणात मिसळल्यानंतर रॉकेलचं रूपांतर पेट्रोल मध्ये करण्याचं प्रमाण सुद्धा हे आपल्या आदिवासी विभागामध्ये किंवा जे हे कंपन्या असतात तर त्यांना जो पेटंट भेटलाय कलरचा त्याचा दुरुपयोग करून या पद्धतीने ते रॉकेलचं रूपांतर पेट्रोल मध्ये करण्याचा प्रयत्न करतात. जसं की आपल्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा विषारी दारू नावाचा एक प्रकार असतो. दारू म्हणजे इथिल अल्कोहोल. तर दारूचाच एक जसं आपण जसं म्हणतो सख्खे भावंड, तसंच दारूचा म्हणजे इथिल अल्कोहोलचा दुसरा भाऊ म्हणजे मिथिल अल्कोहोल. इथिल अल्कोहोल जर माणसाने कंझ्युम केलं म्हणजे दारू पिला किंवा
दारू पिऊन गाडी चालवली तर ते सुद्धा गुन्हा आहे. तर तो इथिल अल्कोहोल जर त्याने कंझम्पशन केलं असेल तर तो विषारी दारू बनत नाही. पण जर एखाद्या व्यक्तीने मिथिल अल्कोहोलचं जर कंझम्पशन केलं असेल तर त्या केसमध्ये ते सुद्धा ते मृत्युमुखी पडण्याचा शक्यता असते. तर अशा केसमध्ये तर तो इथिल अल्कोहोल पिला की मिथिल अल्कोहोल पिला याचं सुद्धा डिटेक्शन किंवा याचा सुद्धा तपास आपली फॉरेन्सिक लॅब करते. जर एखादी बऱ्याच आता आपल्या शहरामध्ये किंवा खेड्या वस्तीमध्ये सुद्धा बघतो बरेच लोक आता दारू पिऊन गाडी चालवण्याचं प्रमाण आहे हे खूप जास्त प्रमाणात झालंय. तर अशा केसमध्ये सुद्धा त्यांची मेडिकल करण्यात येते व मेडिकल केल्यानंतर तो ज्या दिवशी घटना घडली किंवा त्या दिवशी पोलिसांनी त्याला पकडलं तर त्या दिवशी खरंच तो दारू पिऊन गाडी चालवत होता किंवा नाही तर हे सुद्धा आपण तपासामध्ये सांगू शकतो. तसंच एक नाशिकच्या केसमध्ये मुथूट फायनान्स मध्ये 2019 साली जवळपास 19-20 साली दरोडा पडला होता. त्या दरोड्यामध्ये मुथूट फायनान्सचे जे कर्मचारी त्याच्यामध्ये एक व्यक्तीला फायरिंग करून मारून टाकलं होतं. गावठी क्षेपणास्त्र म्हणजे गावठी बंदूक वापरून त्या मुथूट फायनान्सचा जो एक कर्मचारी जो मुंबईवरून त्या दिवशी आला होता त्याला सुद्धा मारण्याचा प्रयत्न म्हणजे तो खून झाला होता. तर अशा केसमध्ये जे आपले तपासी अधिकारी त्यांचा पूर्ण प्रयत्न संपला तर त्या केसमध्ये आपल्या मोबाईल फॉरेन्सिक किंवा जे आपले फॉरेन्सिक टीम यांनी जो पुरावा काढून दिला त्याच्यामुळे तो जे 3 आरोपी निष्पन्न झाले व त्यांना शिक्षा झाली. तर अशा केसमध्ये त्यांनी ज्या पल्सर गाड्या वापरल्या जातात जसं आपला आधार कार्डला एक युनिक नंबर असतो तसं प्रत्येक गाडीला एक युनिक नंबर असतो. पण त्या केसमध्ये त्यांनी ज्या पल्सर गाड्या वापरल्या त्याचे त्यांनी इंजिन नंबर हे सुद्धा खोडून टाकले. जसं की आपला एक युनिक आधार कार्ड नंबर असतो तसंच प्रत्येक गाडीला इंजिन नंबर आणि एक चॅसिस नंबर असतो. तर त्या केसमध्ये इंजिन नंबर व चॅसिस नंबर त्यांनी छिनी हातोडी असेल किंवा ग्राइंडरने ते खोडून टाकले ते. पण आपल्या नाशिकच्या फॉरेन्सिक टीमने त्याचा जो जुना नंबर होता तो 17 आकडी जो असतो तो जुना नंबर सुद्धा रिकव्हर केला व त्या जुन्या नंबर रिकव्हर करून मूळ गाडी मालक जो होता तर त्या ठिकाणी आपण मूळ गाडी मालकापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला व त्यातून ते आरोपी निष्पन्न झाले. त्याच आपल्या फॉरेन्सिक लॅब मध्ये एक लाय डिटेक्टर टेस्ट होते. जसं की आपण तेलगी प्रकरण पाहिलंय त्याच्यामध्ये सुद्धा त्याचं नार्को अनालिसिस झालं किंवा लाय डिटेक्टर. जर एखाद्या घटना ठिकाणी एखाद्याने खून केला आणि तो व्यक्ती कबलत जर नसेल आणि तो खोटं बोलत असेल तर आपल्या फॉरेन्सिक लॅब मध्ये अशी सुद्धा एक टेक्निक आहे की तो विचारलेल्या प्रश्नांची उत्तर खरं देतोय किंवा खोटं हे सुद्धा आपण डिटेक्शन केलं आणि याच्यानुसार आपण बरेच आरोपी आपल्या आतापर्यंत सीज केलेत. त्यानंतर आपल्या इथे एक डीएनए विभाग आहे. त्या डीएनए विभागामध्ये जर समजा एखाद्या अननोन डेड बॉडी असेल किंवा जे दरीमध्ये फेकली किंवा एखाद्या शेतामध्ये किंवा एखादी गळफास घेतली की तिचा 1 महिन्यानंतर कोणाला शोध लागला तर त्या ठिकाणी ती बॉडी नेमकी ह्या व्यक्तीची किंवा नाही तर याचं सुद्धा आपण डीएनए परीक्षण करून तर ती संबंधित जी पण अशा ठिकाणी आपले मोबाईल फॉरेन्सिक
बँक विश्लेषण किंवा इथं शेतकरी बांधवांना पण विनंती आहे की जीवनात असेल तरी आपण कोणत्याही वेगळ्या प्रकारचा विचार न करता जात राहावं. बऱ्याच ठिकाणी आपले शेतकरी जे कर्जबाजाला कंटाळून म्हणा किंवा कोणते घरगुती कारणास्तव आत्महत्या करतात. तर माझी आपणास विनंती आहे, मोस्टली आपल्या विद्यार्थ्यांना जर आपण चांगल्या पदावरती गेलात, चांगला अभ्यास केलात, तर आपण आज उच्च पदाला जाऊन अधिकारी म्हणा, आय एस म्हणा किंवा IPS म्हणा, एक उच्च पद गाठून आपल्या घरची परिस्थिती चांगली करू शकतात व आपल्या आई वडिलांना आत्महत्येपासून प्रवृत्त होण्यापासून वाचवू शकतात. किंवा आपला सुद्धा विनंती आहे, बऱ्याच वेळा असं होतं की बुवा आपल्याला कमी मार्क्स पडले किंवा एखादी वेगळं मॅटर झालं तर आपण आत्महत्येकडे न जाता त्या सर्व गोष्टी आपल्या आई वडिलांची शेअर करून व वडील आई वडिलांनी किंवा त्याच्या पालकांनी सुद्धा मनाचा मोठेपणा दाखवून त्यातून आपल्या मुलाला कसं सावरता येईल व कसं त्याचं प्रोत्साहन वाढवता येईल त्यातून आपण त्यांना मदत करायला हवी. जसं की मी तुम्हाला बोललो, माझ्या जीवनात सुद्धा 2 प्रकारचे अनुभव खूप मोठे झाले. जसं की एक आई व दुसरा भाऊ. आईने जर आज मला प्रोत्साहन दिलं नसेल किंवा वडिलांनी मला त्यावेळेस सपोर्ट केला नसता तर आज मी आपल्या समोर बसल्यास काबिल राहिलो नसतो. जनरली माझ्या वडिलांची परिस्थिती ही गरिबीची असून महाराष्ट्रामध्ये आता सध्या 2च असे खाते आहेत की तिथे खूप कमी पगार आहेत. एक एसटी महामंडळ आणि दुसरं इलेक्ट्रिसिटी बोर्ड. तर अशा परिस्थितीत सुद्धा वडिलांनी आमचं शिक्षण पूर्ण केलंय. सांगण्याचं तात्पर्य एवढंच, आपण कोणत्याही प्रकारे खचून न जाता जे येणारे संकट आहे यांचा सामना करायला पाहिजे, वरती जाण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. जसं आता मी तुम्हाला बोललो की बायोलॉजी विभागात जसे सॅम्पल आहे तर तसे 20 विभागामध्ये आपण बघतो की बुवा एखाद्या व्यक्तीने शेतकरी आत्महत्या झाली असेल किंवा पॉइझन पिलं असेल तर ती डेड बॉडीचं पोस्टमॉर्टम का होतं. बऱ्याच लोकांना शंका असेल की आता बॉडी सिव्हिल हॉस्पिटलला गेली किंवा ग्रामीण रुग्णालयाला गेली, पोस्टमॉर्टम होऊन ती बॉडी येतात. तर अशा केसमध्ये पोस्टमॉर्टम केल्यानंतर त्याचे जे शरीराचे जे पार्ट्स आहेत, इंटरनल पार्ट, जसं स्टमक, इंटेस्टाईन म्हणजे पोट असेल, लिव्हर असेल, किडनी असेल, इथे अवयव बाहेर काढले जातात व ते अवयव बाहेर काढल्यानंतर ते एका बरणीमध्ये पॅक करतात. त्यानंतर ती बॉडी शिवल्या जाते व ते संबंधित जे नातेवाईक असतील त्यांच्या ताब्यात देण्यात येते. पण हे बऱ्याच लोकांना माहित नसतं की त्याने पॉइझन पिलं आहे किंवा नाही. तर याचं परीक्षण हे आपली फॉरेन्सिक लॅब ही करत असते. त्यानंतर आपल्या इथे एक GA नावाचा एक विभाग आहे. हे GA नावाच्या विभागामध्ये जसं मी तुम्हाला बोललो की एखाद्या व्यक्तीने गुंगी पार्क औषध घेतलंय किंवा नाही, किंवा एखाद्या व्यक्तीने पेट्रोल डिझेल केरोसिन मध्ये भेसळ केली किंवा नाही, किंवा एखाद्या व्यक्तीने गळफास घेतला आहे का गळफास दिला याचं सुद्धा परीक्षण आपल्या लॅबमध्ये होतं. किंवा एखाद्या घटना ठिकाणी दरोडा पडलाय, त्या दरोड्यामध्ये एखाद्याने मिरची पावडर वापरली आणि त्यानंतर त्याच्यावरती दरोडा टाकलाय. तर अशा केसमध्ये जेव्हा आरोपी कोर्टात उभा करतात तर आरोपी सांगतो मी मिरची पावडर टाकली नाही, मी लाल कलरचा कुंकू टाकला किंवा मी लाल कलरचे चांगले पदार्थ टाकला डोळ्यात किंवा मी ते पद्धतीने टाकलं नाही. तर अशा केसमध्ये चिली पावडर अनालिसिस म्हणजे मिरचीची जी पूड आहे त्याचं सुद्धा परीक्षण आपल्या फॉरेन्सिक लॅब मध्ये होतं, जेणेकरून त्याचा उपयोग होईल. घटनास्थळ एखाद्या वेळेस असंही सुद्धा होतं की बलात्कार झाला असेल तर ते संबंधित पीडित महिला असेल तिचे बांगडीचे तुकडे असतात व नंतर जी पीडित महिला बांगडीचे तुकडे दाखवते व त्यावेळेस आपण हे सुद्धा सांगतो हा बांगडीचा तुकडा व जी महिलेने बांगडीचा तुकडा काढून दिला असेल हा एकच आहे. बरं, एक केस अशी सुद्धा आम्ही फाइंड आउट केली की त्या व्यक्तीने जी स्त्री होती तिने आत्महत्या केली होती असं त्या यांचं म्हणणं होतं, त्याच्या नवऱ्याचं म्हणणं. पण अशा केसमध्ये त्याच्या शर्टाच्या अंगावरती तिने ती बॉडी लटकवली असेल गळफासच्या याच्यात, तर त्या जी स्त्री होती त्याची पत्नी तिचे 2-3 हेअर्स म्हणजे केसांचा नमुना सुद्धा हा त्या जो पती होता त्या पतीच्या शर्टाला लागला. आणि त्यावेळेस आपण असा सुद्धा रिपोर्ट अहवाल दिला की जी स्त्री होती ती केसांचा नमुना या शर्टाला होतंय. त्याचं कारण असं, त्यावेळेस तो सांगत होता पती की जेव्हा हिने गळफास घेतलं तेव्हा मी बाहेर गावी होतो. पण आपण त्या पुराव्याच्या अभावी असं सांगितलं की बुवा हे ज्या स्त्रीचे जे केसांचा नमुना आहे हा त्या आरोपीच्या शर्टाला म्हणजे त्याच्या पतीच्या याला आहे. तशीच एक केस आपण नाशिकमध्ये केली होती. तर त्या केसमध्ये जो शिक्षक होता तो शिक्षक जी शिक्षिकेने आत्महत्या केली, दोघं नवरा बायको हे शिक्षक होते, तर त्या केसमध्ये तिने आत्महत्या केली. ते अशा केसमध्ये तिने गळ्याला चाकू मारले होते, ब्लेड पान मारले होते व 3 ब्लेड पानचे तुकडे त्याच्या शरीराच्या खाली होते.
आणि तसे तिच्या उजव्या हाताच्या डाव्या हाताच्या ज्या नसा आहेत हाताच्या त्याच्यावरती सुद्धा धारदार शस्त्र म्हणजे त्या ब्लेड पानचे निशाण दिसून येत होते. तर अशा ठिकाणी आपण सुद्धा कसे पुरावे दिले, जसं की तिचा पती त्यावेळेस सांगत होता, तिने जेव्हा आत्महत्या केली मी घरात दरवाजा तोडला व प्लास्टिकच्या मागच्या दाराने आलो व त्यावेळेस मी पाहिलं की व ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. तर अशा केसमध्ये आपली फॉरेन्सिक टीम जाऊन हे आत्महत्या नसून त्याने हत्या कशी केली आपण तो फक्त फोटोच्या आधारे सांगितलं. तर अशा केसमध्ये जो आरोपी होता ज्याने ब्लेड पानने हे केलं म्हणजे तिचा पती, तर त्याच्या उजव्या हाताला जखम होती. पोलिसांना सांगितलं याने ब्लेड पानचे वार केले असतील तर त्याच्या सुद्धा हाताला जखम असण्याची दाट शक्यता आहे. आणि त्यावेळेस तो सांगत होता किंवा मी त्या ठिकाणी नव्हतो, पण अशा केसमध्ये त्याच्या हाताला लागलेला रक्ताचा नमुना व त्याच्या ब्लेड वरती आलेला रक्ताचा नमुना हा एकच आहे असं सुद्धा आपण या फॉरेन्सिक लॅबने तिथे रिपोर्ट दिला व त्यातून तो आत्महत्या नसून तो खून कसा आहे याचा सांगण्याचा प्रयत्न केलाय. तर घटना या जीव विभागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अनालिसिस म्हणजे जसं मिरचीची पूड असेल, 2 केमिकल हे एकच आहे का, या केमिकल मध्ये याच्याने स्फोट झालाय का, हा जो बॉम्ब वापरलाय तर या बॉम्ब मध्ये ह्या प्रकारचं केमिकल आहे किंवा नाही, याचा उपयोग हे कन्व्हिक्शन बसण्यासाठी होत असतो. तर ते सुद्धा परीक्षण या प्रयोगशाळेमध्ये होतं. जसं की एका केसमध्ये घटना ठिकाणी अशी झाली, खून झाला तर त्या ठिकाणी झटापट झाली व त्या ठिकाणी शर्टाचं बटन अवेलेबल झालं आपल्याला. ते शर्टाचं बटन आणि आरोपीच्या शर्टाचं बटन म्हणजे झटापटीमध्ये आरोपी त्या ठिकाणी कसा होता हे आपण त्या ठिकाणी केलं. त्यावेळेस पोलिसांनी घटना ठिकाणाहून एक शर्टाचं बटन जप्त केलं व आरोपी जेव्हा त्यांना निष्पन्न झाला तेव्हा त्या आरोपीचा शर्ट हा सीज केला म्हणजे तो पकडला आणि शर्टाला लागलेले बटन व घटना ठिकाणी पडलेले हे बटन हे एकच आहे किंवा कसे याचं परीक्षण आपल्या फॉरेन्सिक लॅबने दिल्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा आरोपी शिक्षा होण्यास मदत झाली. त्या व्यतिरिक्त आपल्या ठिकाणी दारूबंदी विभाग सुद्धा असून त्या विभागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दारू ह्या विश्लेषणासाठी येत असतात. मग त्या डुप्लिकेट दारू असतील किंवा गावठी दारू असतील त्याचं सुद्धा परीक्षण होतं. जसं मी तुम्हाला बोललो डीएनए विभाग, या डीएनए विभागामध्ये अननोन डेड बॉडी त्या व्यक्तीचीच आहे अगर कसे याचं सुद्धा आपण विश्लेषण देतो किंवा त्या व्यक्ती अर्भकाचं मुलाचे वडील हेच आहे का किंवा मुलीची आई हेच आहे का याचं सुद्धा परीक्षण आपण त्या विभागामार्फत देतो. जसं की फिजिक्स डिव्हिजन आहेत वेगवेगळ्या प्रकारचे अनालिसिस इथे होत असतात. त्यानंतर नार्को डिव्हिजन, सायबर डिव्हिजन आहेत, जसं बॅलिस्टिक डिव्हिजन आहेत आणि फिंगरप्रिंट. आता फिंगरप्रिंटचं एक उत्तम उदाहरण आपण देतो. एका ठिकाणी ज्या आरोपीने त्या मयताचा खून केला होता, जसं की जळगाव जिल्ह्यातले केस आहे, एक नामांकित डॉक्टर होते. नामांकित डॉक्टरांचा खून जळगाव जिल्ह्यात झाला व त्यांची जी डेड बॉडी हे त्यांच्या घराच्या दरवाजाच्या बाहेर येऊन पडली होती. तर अशा ठिकाणी 2 जाणाऱ्या पावलांचे ठसे रक्ताने माखलेले तसेच 2 येणारे रक्ताने माखलेले ठसे होते. तर अशा केसमध्ये पोलीस इन्व्हेस्टिगेशन टीमला असं वाटत होतं की या ठिकाणी खून झालाय, पण अशा केसमध्ये आपली फॉरेन्सिक टीम गेल्यानंतर त्याचे जे फिंगरप्रिंटचे जे ठसे होते हे ठसे रक्ताचे ठसे मॅच करून हा त्याच व्यक्तीचा ठसा म्हणजे जो व्यक्ती मेला होता त्याचेच आहे असं सुद्धा आपण अनालिसिस व विश्लेषण करून त्यांना अहवाल सादर केला. म्हणजे आपली फॉरेन्सिकची जी टीम आहे किंवा फॉरेन्सिकचं जे कार्य आहे हे इन्व्हेस्टिगेशन साठी, जसं की एखादी घटना घडल्यानंतर तिथे सगळ्यात आधी जो रोल असतो हा पोलीस अधिकाऱ्यांचा असतो. पोलीस अधिकारी ठिकाणी जाऊन हॅलो हॅलो आवाज येत आहे. माईक बंद करा. मग काय बुकत गेलती साहिल कोण आहे? साहिल माईक बंद करा. हॅलो साहिल, हॅलो ठीक आहे सर, सुरू करा. हा. तर अशा केसमध्ये सुद्धा आपण घटनास्थळी जाऊन हे खुनाच्या ऐवजी हा आत्महत्याचा प्रकार कसा आहे याचं सुद्धा आपण परीक्षण केलंय. म्हणजे सांगण्यात तात्पर्य असं, फॉरेन्सिक व्हॅनचं जे कार्य आहे हे घटनास्थळी जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे मुद्देमाल कलेक्शन करणं म्हणजे जे पुरावे आहेत ते गोळा करणं व त्याचे विश्लेषण करून कोर्टात सहाय्य करणं असं आहे. याच्या व्यतिरिक्त कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा.
धन्यवाद सर. आमच्या मुलांना प्रश्न विचारण्याची तुम्ही या ठिकाणी संधी देताय. तर आमच्या विद्यार्थ्यांनी आता या ठिकाणी शोधांच्या संदर्भात किंवा एमपीएससी संदर्भात आता तुमची माहिती ऐकलेली आहे. तर मी सर्वप्रथम संधी देतोय की श्रावणी हिरे, काही शंका असेल, प्रश्न असेल तर साहेबांशी तू चर्चा करू शकते, विचारू शकते. तुझा कॅमेरा आणि माईक चालू करायचा आहे तुझा आणि प्रश्न विचारायचा. सर विचारू का? हो विचार. विचारा. फॉरेन्सिक सायंटिस्ट होण्यासाठी आपण एमपीएससी परीक्षा दिली आहे, त्यामध्ये कोणत्या प्रकारचा सिलेबस हा येत असतो आणि आपण ही परीक्षा किती अटेम्प्ट मध्ये पास झालात? मला ही सांगण्यात गोष्ट अत्यंत आनंद होतोय की मी परीक्षा फर्स्ट अटेम्प्ट मध्ये पास झालो. व याचा जो सिलेबस आहे, जसं की आपण 12वी सायन्स केलं, 12वी सायन्स नंतर बीएससी किंवा एमएससी केलं किंवा फॉरेन्सिक मेडिसिनला गेलात, म्हणजेच ह्या पदाला येण्यासाठी तुम्हाला एमएससी असणं अपेक्षित आहे. एमएससी केमिस्ट्री किंवा एमएससी फॉरेन्सिक मेडिसिन हे गोष्टी असणं अपेक्षित आहे. व याच्यासाठी जो सिलेबस, जो प्रकार मी सांगतो, जसं की टेक्निकल नावाचा सिलेबस, जसं राज्यसेवेला गणित, भूमिती, भूगोल किंवा सामान्य जे जनरल नॉलेज वगैरे जे असतं, तर तो भाग वेगळा. तर हे जे टेक्निकलचे पोस्ट असल्यामुळे तुम्हाला जे एमएससी मध्ये जे शिकवलं जाईल, तर त्या 4 प्रकारचे सिलेबस असतात, म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, अनालिटिकल केमिस्ट्री व बायोकेमिस्ट्री. यातून आपण ते करू शकतात. एका विद्यार्थ्याला एकच संधी दिली जाईल आणि मोजके आपले 10 ते 12 विद्यार्थी आहेत सर. तर यानंतर दुसरा प्रश्न आहे विचारायचा यश शेलार. यश शेलार आहे का? नसेल तर आहे का यश? यश शेलार, आवाज येतो माझा? हा ठीक आहे. तो नसेल तर विचार लवकर. माझा प्रश्न असा होता की तुम्ही एमपीएससी चा अभ्यास कशा प्रकारे केला? बरं आहे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर कंपनी जॉईन करून सुद्धा मी एमपीएससी परीक्षा क्रॅक केले. जसं की सगळ्यात महत्वाचं आयुष्यात एक गोष्ट लक्षात घ्या, असं जरुरी नाही की 24 तासापैकी 20 तास अभ्यास करणं कंपल्सरी, दिवस रात्र पुस्तक धरणं कंपल्सरी. आपण जर आपली टेक्निक वापरून जर अभ्यास केला तर ते बेनिफिट होतं. जसं की माझ्या 4 विषयापैकी जो एक सब्जेक्ट निवडायचो मी सुरुवातीला, व ते सब्जेक्ट कंपनीमधून ऑनलाईन प्रिंट काढायचो. ऑनलाईन प्रिंट काढल्यानंतर जे जर एखाद्या ऑर्गॅनिकचा विषय असेल तर तो मी स्वतः सुरुवातीला रिव्हिजन करायचो. समजला नाही तर त्यातला जो एक्सपर्ट आहे, जसे टीचर असायचे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये, मी त्यांच्याशी चर्चा करायचो. चर्चा केल्यानंतर ते सगळं झाल्यानंतर सकाळी जेव्हा मी सिटी बसमध्ये, जसं की आपल्याला माहिती आहे मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्ये प्रवास करायला 1.5 तास सुद्धा लागतात, तर मी ते सिटी बसमध्ये सुद्धा ते 2-2, 3-3 पेपर घ्यायचो आणि ते वाचत बसायचो. बऱ्याचशा लोकांना असं सुद्धा वाटत असेल त्यावेळेस की हा मूर्ख मुलगा असेल किंवा काय. तर म्हणजे सांगण्यात तात्पर्य असं, जर आपण जी गोष्ट करायला घेतली ती खूप मनापासून केलं म्हणजे आपल्याला सक्सेस भेटणार म्हणजे भेटणार. आणि असं जरुरी नाही की 24 तासापैकी 20 तास अभ्यास करायला पाहिजे, 4 तास झोप घ्यायला पाहिजे. सांगण्यात तात्पर्य असं, आपण जर आपल्या मनापासून जर एखादे कार्य आलं तर ते यशस्वी होणार म्हणजे होणार. यानंतर मी संधी देतोय महेश पटेल. महेश पटेल आहे का? सर विचार प्रश्न. बोला. ओके, विचारू सर? हो विचार. सर, तुम्ही एमपीएससी एक्झाम देण्याचा निश्चय आधीच केलेला होता का तुम्ही नंतर केला होता? बरोबर, चांगला प्रश्न. सगळ्यात आधी 12वी पर्यंत माझं टार्गेट काही ठरलं नव्हतं. 12वी नंतर मला जसं माझ्या भावाने किंवा माझ्या फॅमिलीने प्रोत्साहन दिलं किंवा वडिलांनी वगैरे प्रोत्साहन दिलं, जर तुम्ही सरकारी अधिकारी झालास किंवा सरकारी कर्मचारी झालास तर त्याचे बेनिफिट काय असतील किंवा काय, तर हे एमएससी नंतर खरी माझ्या डोक्यात ट्यूब पटली. आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन जेव्हा कंपनीमध्ये माझे जे हाल होते नाईट ड्युटी करून किंवा काय, त्यावेळेस मला वाटलं की सरकारी कर्मचारी जर बनलो तर मला खूप आनंद होईल. त्याचं कारण असं, 1 मेच्या दिवशी जनरली सुट्टी असते, महाराष्ट्र कामगार दिन असून, तर त्या दिवशी ठाण्याला माझी बहीण असते. माझे आई व वडील त्या ठिकाणी आले होते, पण त्यावेळेस मला ड्युटीला म्हणजेच फार्मास्युटिकल कंपनीला बोलवलं. मी त्यावेळेस त्यांना विनंती केली की मला जाऊ द्या
आज माझे आई व वडील तिथे भेटायला आले, तर त्या दिवशी सुद्धा त्यांनी मला ड्युटीला बोलवलं व त्यानंतर मी ठरवलं की आपल्याला प्रायव्हेट कंपनी करायची नाही. व माझ्या भावाच्या मार्गदर्शनाने मी ते ठरवलं की आजपासून सरकारी कर्मचारी किंवा सरकारी अधिकारी होण्याचा प्रयत्न करेन असं. आठवीची विद्यार्थिनी साक्षी गोलप आहे का? बोला बोला. हो, माझा विचारा. प्रश्न असा आहे की एमपीएससी या विषयावर तुम्ही मला एमपीएससी या विषयावर गाईड करू शकता का, जेणेकरून माझे येणारे करिअर अजून जास्त प्रमाणात सोपे होईल? 100%. जर आपल्याला आता मी तुम्हाला सांगतो, जसं मी टेक्निकल मधून एमपीएससी क्रॅक केली, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा आता जर तुम्ही हे केलात, एमपीएससी म्हणजे काय, जर तुम्ही आपले जर 4वी ते 10वीचे बुक जर 4वी ते 10वीचे जॉग्राफी असेल, हिस्ट्री असेल किंवा जे सामान्य नॉलेजचे जे प्रश्न आहे, एमपीएससी हे काही नसून 4वी ते 10वी जो बेस आहे हा ज्याचा पक्का असेल किंवा ज्याने अजून सुद्धा निश्चय केला 8वी पासून असेल किंवा 10वी पासून की मला एमपीएससी क्रॅक करायचं, तो 100% होईल. जसं की एमपीएससी मध्ये प्रश्नाची जी संख्या असते ते विचारण्याची पद्धत अशी, जसं की पहिल्याच विचारलं असेल की तापी नदीचा उगम कुठे, तर आपण फक्त काय करतो, मागच्या क्वेश्चन पेपर असेल प्रश्नावली त्या बघतो की आणि मग पुढे जातो की मागच्या वेळेस असा प्रश्न विचारला तापी नदीचा उगम कुठे. पण आपण जर त्याच्या पुढे जाऊन त्या तापी नदीबद्दल पूर्ण जर डिटेल जर घेतलं, तापी नदीचा उगम कुठे, ती किती राज्यामधून जाते, महाराष्ट्रातून कोणत्या ठिकाणाहून जाते, तिची लांबी किती, ती कोणत्या समुद्रात, पश्चिमेला मिळते का दक्षिणेला मिळते, किंवा त्या नदीची जी लांबी किती, या सगळ्या जर गोष्टी आपण केलात तर ह्या पद्धतीने आपण म्हणजे जसे मी मार्गदर्शन करतो तर ह्या पद्धतीने आपण स्वतः जरी अभ्यास केला तरी क्रॅक होण्याचे चान्सेस खूप जास्त आहे, म्हणजे सक्सेस होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. सांगण्यात तात्पर्य असं, तुम्ही माझ्यासारखे आणखी कोणी मार्गदर्शन करणार असतील त्यांचं मार्गदर्शन घेऊन पुढे जाऊ शकतात किंवा मलाही कधीही विचारू शकतात. यानंतर ऋतुजा खालकर. ऋतुजा, हो सर. फॉरेन्सिक इंटरव्ह्यू मध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारतात, त्यातील एक प्रश्न सांगा. बरोबर. मला चित्र दिसतं आपल्याला? हॅलो हा, तुमची हॅलो. स्क्रीन दिसत नाही सर, स्क्रीन दिसत नाही, तेवढे स्क्रीन हे करा तुम्ही व्हिडिओ. एक मिनिट असं. हो हो ठीक. दिसतं सर? हो दिसायला लागला आता. हो, बोला. हा प्रश्न रिपीट करा प्लीज. हॅलो. फॉरेन्सिक इंटरव्ह्यू मध्ये कोणत्या प्रकारचे हा, हा. प्रश्न बरोबर. जसं की मी माझ्या माहितीच्या आधी सांगितलं, तर फॉरेन्सिक विषयामध्ये जे आपलं इंटरव्ह्यूचं पॅनल असेल, जसं आपण युट्यूबला सर्च केला तर जे महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एमपीएससी पॅनल जे असतं तर त्यात कोण कोण असतात, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे टेक्निकल ज्या पदासाठी तुम्ही जात आहेत तर त्यातले जे तज्ञ लोक म्हणजे विश्लेषण करणारे अधिकारी असतील किंवा ज्या सब्जेक्ट स्पेशलिस्ट जे असतील फॉरेन्सिक लॅबचे अधिकारी असतात. त्यानंतर जे तज्ञ व्यक्ती ज्या विभागाचे असतील ते असतात. महाराष्ट्र एमपीएससीच्या आयोगाचे काही लोक असतात, काही मंत्रालयीन कर्मचारी असतील जे आपले हावभाव असतील किंवा काय सांगण्यात तात्पर्य असे 3 ते 4 प्रकारचे लोक असतात. प्रश्न विचारणं तर एक प्रश्न मी सांगतो, जर त्यांनी मला SN1 SN2 म्हणजे हे तुम्हाला आता 12वी सायन्सला येईल किंवा ते मे बी FY BSc ला असेल, म्हणजे 2 स्टेप केमिस्ट्रीचा प्रश्न विचारला होता की SN1 रिएक्शन किती स्टेपची आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये कोणकोणते कॅटलिस्ट, कोणकोणते रिएजंट किंवा कोणतं प्रोडक्ट बाय प्रोडक्ट होतं, हा एक विषय होता. त्यानंतर घरगुती स्फोटक अशा म्हणजे त्यांनी सुरुवातीला विचारलं स्फोटकांची माहिती आहे का, मी बोललो हो, मग 2-3 स्फोटकांची नावं सांगा. तर मी त्यावेळेस सांगितलं RDX, PETN किंवा आपली गन पावडर जी फटाक्याची पावडर असते ते बोलले एखादी घरगुती स्फोटकाचं नाव सांगा. तर त्यावेळेस मला क्लिक झालं की कोणत्या गोष्टीमुळे स्फोट होऊ शकतो. त्यावेळेस मी रॉकेल किंवा सिलेंडर जे घरगुती स्फोट होतो LPG गॅस त्याचं सुद्धा नाव सांगितलं व त्यावेळेस ते अप्रिशिएट झाले किंवा म्हणजे मी जवळपास बोललो की 98% प्रश्नांची उत्तरं दिलं. तर त्यातला सुद्धा एक प्रश्न होता की घरगुती स्फोटकाचं एखाद्याचं नाव सांगा. सुयश कारे. हो सर. सर माझा असा प्रश्न होता की तुम्ही ज्या पदावर आता कार्यरत आहात त्यामध्येच पदवीच लागते का त्याच विषय? बरोबर. म्हणजे केमिस्ट्री फॉरेन्सिक मध्ये समजा दुसऱ्या विषयामध्ये असेल तर मराठी इतिहास असं चालेल का? बरोबर. नाही बरोबर. आता मी तुम्हाला हे 2 मिनिटं जे स्ट्रक्चर सांगतो. फॉरेन्सिक मध्ये सगळं जे उच्च पद आहे हे
महासंचालक पद असतं, वर ते हे IPS जे असतात महाराष्ट्र शासनाचे ते IPS अधिकारी असतात. त्यानंतर जो महाराष्ट्राचा मेन असतो तो संचालक हे मुंबईसाठी असतात. संचालक नंतर डेप्युटी डायरेक्टर म्हणजे उपसंचालक असतात, ते सुद्धा MPSC मार्फत असतात. त्यानंतर जे आमचं पद सहाय्यक हे संचालक त्यांचं सुद्धा MPSC मार्फत होतं. आणि आमचं म्हणजे क्लास 2 ऑफिसर पासून तर वरपर्यंत हे तुम्हाला MSc केमिस्ट्री असणं अपेक्षित आहे. पण जे माझ्या खालचं पद आहे ज्याला आपण वैज्ञानिक सहाय्यक किंवा सायंटिफिक ऑफिसर म्हणतो, तर त्यासाठी तुम्हाला BSc असणं अपेक्षित आहे. किंवा जर एखादी व्यक्ती 12वी आर्ट्स असेल किंवा 12वी कॉमर्स असेल, तो सुद्धा ते सहाय्यकाच्या खाली एक JLA नावाचं पद आहे किंवा SLA नावाचं पद आहे, त्या ठिकाणी तो जॉईन होऊ शकतो. सांगण्यात तात्पर्य असं 12वीचा व्यक्ती सुद्धा फॉरेन्सिक लॅब मध्ये एंट्रन्स म्हणजे एंट्री घेऊ शकतो व त्यानंतर त्याचं प्रमोशन होऊन मी ज्या पदाला आहे तिथपर्यंत नाही, पण त्याच्या एका खालच्या पदाला तो येऊ शकतो. म्हणजे सहाय्यक रासायनिक विश्लेषणाचा एक सायंटिफिक म्हणून उपयोग होऊ शकतो. 8वीचा विद्यार्थी आहे सूर्यवंशी सिद्धेश. सर, आपण MPSC परीक्षा किती वेळेस देऊ शकतो? बरोबर. आता जसं की महाराष्ट्र शासनाचे वेगवेगळे क्रायटेरिया बदलतात, जसे की वयाची मर्यादा सुद्धा लावली. जसं UPSC ला जसं क्रायटेरिया ठेवलं की बुवा जो 6 किंवा 7 असं काहीतरी आहे, तसं वेळोवेळी चेंज होतात. तसं महाराष्ट्र शासनाने MPSC किती वेळा देऊ शकतो, फक्त त्याला वयाची अट घातली. त्यानंतर जातीचे जे प्रवर्ग आहे त्याच्यासाठी सुद्धा क्रायटेरिया चेंज केले. जर SC ST असेल तर एवढ्या वर्षापर्यंत म्हणजे जवळपास 35-36 वर्षापर्यंत असेल तर देऊ शकतो. किंवा जर एखादी व्यक्ती शासकीय नोकर असेल तर तो वयाच्या 45 वर्षापर्यंत सुद्धा MPSC चा फॉर्म भरू शकतो. यानंतर प्रज्ञा खेलुकर. प्रज्ञा आहे का? ठीक आहे. पुढे तनुजा घोलप. तनुजा घोलप. हॅलो सर, आवाज येतोय का? हो येतोय. हा सर, CID मध्ये बॉम्ब शोधण्यासाठी जे श्वान पथक वापरतात त्यांना कशा प्रकारची ट्रेनिंग दिली जाते? बरोबर. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा प्रश्न आमच्याशी निगडीत आहे, तर पुन्हा तो तुम्हाला हे होईल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे CID चे जे डॉग असतात किंवा आपले धुळे जिल्ह्यासाठी किंवा प्रत्येक जिल्ह्याचे तर सुद्धा श्वान पथक म्हणजे त्याला आपण डॉग स्क्वॉड म्हणतो. तर त्या जे डॉग असतात यांची पूर्ण हिस्ट्री घेतली जाते. जसं की हे आपल्या भारतीय जातीचे नसून हे विदेशी जातीचे असतात. त्या विदेशी जातीचे जे कुत्र्याचं पिलो असेल किंवा डॉग असेल ते विकत घेताना त्याच्या आईने किती तपासामध्ये त्याचं उकल केलं म्हणजे गुन्ह्याचं डिटेक्शन करताना फायदा केलाय. ते डॉग आपण महाराष्ट्र सरकार आपण घेतो म्हणजे गृह विभाग घेतं व त्या डॉगला वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनर असतात. जसं की त्याच्यात पण वेगवेगळे डॉग असतात. जसं की आपल्या इथे बघा आर्ट्स फॅकल्टी वेगळी, कॉमर्स फॅकल्टी वेगळी, तसं डॉग मध्ये पण प्रकार असतात. काही डॉग हे फक्त खुनाचे जे आरोपी ते शोधण्यात खूप तज्ञ असतात. काही डॉग हे जे फक्त NDPS म्हणजे गुन्हेगारक पदार्थ शोधण्यामध्ये असतात. काही डॉग हे वेगवेगळ्या प्रकारचे विश्लेषणासाठी वेगवेगळे म्हणजे सांगण्यात असं तिथे सुद्धा विभाग वाईज असतात. तर त्या डॉगचं ट्रेनिंग हे जे डॉग ट्रेनर त्यांच्या मार्फत दिलं जातं. जसं की एक सांगतो, जसं की एखादी गुन्हेगारक पदार्थ गांजाचा वास, त्या गांजाचा वास त्या कुत्र्याला दिला जातो. त्यानंतर तो गांजा हा एका बॉल मध्ये भरून त्या रूम मध्ये तो बॉल लपवतात व त्या डॉगला जे सांगतात कमांड देतात सर्च म्हणून, तर त्यावेळेस तो डॉग तो बॉल जो जिथे गांजा लपवला तो शोधतो. ते सांगण्यात असं जी वास घेण्याची जी क्षमता आहे कुत्र्याची ही जगात खूप सुंदर आहे. सगळ्यात जास्त जी क्षमता ही डॉगची. त्यानंतर जो चेंडू आहे ज्याच्यामध्ये गांजा त्यांनी भरलाय तर तो 1 किलोमीटर पर्यंत फेकला जातो किंवा त्या व्यक्तीच्या हाताला लावला जातो. जो गांजाचा जो बॉल आहे ज्याच्यामध्ये गांजा भरलाय तो एका व्यक्तीच्या हातात येतो आणि तो व्यक्ती 1.5-2 किलोमीटर वेगळ्या मार्गाने तो पाठवतात. तर त्या केसमध्ये सुद्धा गांजाचा वास घेऊन जो सुरुवातीला जे कंट्रोल सॅम्पल गांजाचा आपण दिलेला असतो तर वास घेऊन सुद्धा तो जो डॉग आहे त्या ठिकाणी जातो. जसं की आता आम्ही शिरपूरमध्ये एक 6 वर्षाच्या मुलाला 12 वर्षाच्या मुलाने खून केला होता. तर तो इन्सिडेंट सांगू असं वाटतं की बोर जशी त्याची आई शेतात काम करत होती ते बोराच्या झाडाखाली खेळत होते, पण त्याचं खेळण्यावरून काहीतरी भांडण झालं. या 12 वर्षाच्या मुलाने त्या 6 वर्षाच्या मुलाला दगड मारला तर त्याच्यामध्ये त्याचं डोकं फुटलं व रक्तस्राव झाला. मग त्यानंतर त्याने काय केलं की याची आई सुद्धा आपल्याला रागवेल किंवा आपले घरचे सुद्धा आपल्याला मारतील
म्हणून त्याने मोठा दगड घेऊन त्या जो 6 वर्षाचा मुलगा आहे त्याला ठेचून मारून टाकलं. तर अशा केसमध्ये घटना ठिकाणी आम्ही गेल्यानंतर तिथे एक दगड पडला होता ज्या दगडाने त्याचा खून केला होता. तर डॉगने त्या दगडाचा स्मेल घेऊन आम्ही त्याच्या मागे शेतातून 2.5 ते 3 किलोमीटर जात त्या गावाच्या वेशीपर्यंत म्हणजे जवळपास त्या आरोपीच्या घरापर्यंत जसं जसं मार्गक्रमण त्या आरोपीने केलं होतं 12 वर्षाच्या मुलाने तिथपर्यंत आम्ही गेलो आणि त्या ठिकाणी डॉगचा खूप मोठा रोल राहिला आणि त्या ठिकाणी आरोपी सापडण्यास मदत झाली. ऋषिकेश शिरसाट. सर एमपीएससी ची परीक्षा पास होण्यासाठी किती टक्के आवश्यक आहे? बरोबर. आता जसं की टक्क्याची इथं काही मर्यादा नाही. जसं मी आता माझं सांगण्याचं तात्पर्य असं मला 10वी 12वीला खूप जास्त टक्के होते असा विषय नाही. पण जेव्हा माझा टर्निंग पॉईंट झाला त्यानंतर मला फर्स्ट क्लास झाला आणि त्यानंतर डिस्टिंक्शन झालं. सांगण्याचं तात्पर्य असं आपण फक्त ग्रॅज्युएशन होणं महत्वाचं आहे. त्यात टक्केवारी नावाचा विषय नसतो. असा नाही की हॅलो याचा अर्थ असा होत नाही की आपण अभ्यास कमी करायचा म्हणजे टक्केवारी कमी पाडायचा असा होत नाही. सृष्टी हांडगे. साक्षी हांडगे. साक्षी हांडगे. हो सर, आवाज येतोय का आवाज साक्षी हांडगे? सर मला असा प्रश्न विचारायचा होता की तुम्ही 10वी नंतर कोणते कोणते कोर्स केले? बरोबर. 10वी नंतर मी जर म्हणायला फक्त एक MECIT नावाचा जो कोर्स होता हा 11वीला असताना केलाय. त्यानंतर एक टायपिंगचा जो कोर्स आहे हा मी MSc ला असताना केला पण तो काही कारणास्तव पूर्ण झाला नाही. फक्त मी 10वीला असताना 11वीला असताना MECIT चा कोर्स केलाय. अक्षता वरखेडे. सर तुम्ही एक्झामचा अभ्यास करण्यासाठी काही क्लासेस वगैरे लावले होते की स्वतः प्रिपरेशन केली? बरोबर. जे टेक्निकलचे तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी जेव्हा हे MPSC एक्झाम क्रॅक केले तेव्हा मी कोणत्या प्रकारचा क्लास लावला नाही. पण क्लासेस सारखेच माझे मित्र असून मी त्यांच्यावर नॉलेज घेतलं. जसं की तुम्हाला बोललो की प्रत्येक वेळेस एखादी विषय निवडायचा त्या विषयाचा आपल्याला जिथपर्यंत अभ्यास आहे तो करायचा. ज्या शंका असतील तर ते ऍज अ क्लास म्हणून जे एक्सपर्ट लोक होते किंवा माझ्यासोबत जे टॉपर होते तर त्यांची मदत घेऊन हे केलंय. पण जर आपण क्लास लावायचा असेल तर आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच प्रकारचे आहेत. स्टडी सर्कल असेल, युनिक अकादमी असेल, असे बऱ्याच प्रकारचे आहेत. जर आपण क्लास लावला तर याचा बेनिफिट आपल्याला नक्की होतो. पण मी MPSC क्लिअर केल्यानंतर जेव्हा नागपूरला असताना स्टडी सर्कलचा क्लास लावला होता की जेणेकरून परत एखादी उच्च पद निघेल या हिशोबाने मी त्यावेळेस क्लास लावला होता. पण हे पद घेताना कोणत्याही प्रकारचा क्लास नव्हता. अक्षदा पांडे 8वीची विद्यार्थिनी. अक्षदा पांडे आहे का? अक्षदा नाही. तर पुढचा विद्यार्थी आहे गौरव कोटमे. गौरव कोटमे. नाही का? त्यानंतर प्रज्ञा खेलुकर नाहीये. आहे का प्रज्ञा खेलुकर? आता सर्व विद्यार्थ्यांतून एकाला संधी देतोय फक्त शेवटचा. आता जर कोणाला प्रश्न विचारायचा असेल पालक वर्गामधून फक्त एकच पालक किंवा एकच विद्यार्थी. आता सर MPSC परीक्षेमध्ये हॅलो सर MPSC परीक्षेमध्ये विचारू प्रश्न? बोला. सर MPSC परीक्षेमध्ये कोणत्या विषयावर आधारित जास्त प्रश्न असतात? बरोबर. जसं की आता मी तुम्हाला एक बऱ्याचशा लोकांचा जो कल आहे हा MPSC कडे म्हणजे विचारण्याचा कल, तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो. जर आपल्याला MPSC क्रॅक करायचीच आहे तर तुम्हाला 2 मिनिटं पूर्ण एक्सप्लेनेशन देतो. सुरुवातीला जे 4थी ते 10वीचे जे पुस्तक आहेत मग ते मराठी मीडियमचे असू देत किंवा सेमी इंग्लिशचे असू देत तर हे तुमचा बेसिक जो पाया म्हणतो आपण तो खूप महत्वाचा आहे. जेणेकरून MPSC मध्ये काय सिलेबस असतो जसं की मॅथ, जे गणित असतात, गणित मध्ये खूप मोठे गणित असतात असं नाही. जसं की एखाद्या व्यक्तीचा स्क्वेअर म्हणजे 35चा स्क्वेअर काढायचा असेल म्हणजे वर्ग काढायचा असेल तर एखादी आपण 35x35 करून असं वर्ग काढतो पण त्याचे काहीतरी ट्रिक्स असतात. तर तो एक विषय झाला. म्हणजे गणित असतं, बुद्धिमत्ता असतं,
त्यानंतर भूगोल, नंतर इतिहास, त्यानंतर सामान्य जो जनरल नॉलेज आपण जे म्हणतो सामान्य ज्ञान, हे या पद्धतीचा जो सिलेबस आहे हा एमपीएससी मध्ये करायचा असतो. तर सुरुवातीला जर समजा एखादी बरेच एमपीएससी साठी क्रॅक करण्यासाठी आपल्याला बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे फोक आहे, म्हणजेच हा सगळा सिलेबस हा एका पुस्तकात दिलेला असतो. पण माझं असं वेगळं मत आहे, जर आपल्याला एमपीएससी क्रॅक करायचे असेल तर आपण हा एक ठोका न घेता वेगवेगळे पुस्तक ज्याचे रेफरन्स हे आपण शोधायला पाहिजे. म्हणजे की जसं मी तुम्हाला सुरुवातीला बोललो नदीचं उदाहरण होतं, जसं की आमच्या वेळेस मी राज्य सेवा आयोगाच्या वेगळ्या परीक्षा सुद्धा दिल्या, तर त्यावेळेस मी जसं बोललो की कोकणातल्या नद्या कोणत्या, तर ज्या कोकणातल्या ज्या नद्या आहेत तर सिंधुदुर्गापासून तर वरून जसं आपला कोकण विभाग ठाण्यापासून तर सिंधुदुर्गापर्यंत चालतो, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. तर प्रश्नावलीमध्ये बऱ्याच वेळा असं असतं की सिंधुदुर्गमधील कोणत्या नद्या आहेत, रायगड मधील कोणत्या आहेत किंवा ठाण्यामधील कोणत्या आहेत. मग आपण काय करतो, जनरली ह्या नद्या कोणत्या आहेत ह्या वाचून ठेवतो की जेणेकरून हा मागच्या वेळेस प्रश्न आहे. पण एमपीएससी त्यापुढे जाऊन आपलं नॉलेज चेक करण्याचा प्रयत्न करतो. जसं की उतरता क्रम विचारला होता की बाबा ठाण्यापासून तर सिंधुदुर्गापर्यंत ज्या नद्या आहेत ज्या आपल्या अरबी समुद्राला मिळतात त्यांचा उतरता क्रम लावा, नंतर चढता क्रम लावा, नंतर ज्यांची लांबी असेल किंवा उगमस्थानानुसार याचा क्रम लावा. या अशा ज्या गोष्टी ह्या बेसिक असतात. म्हणजे सांगण्यात तात्पर्य असं आहे, एमपीएससी म्हणजे खूप मोठा विषय असा नाही. जर एखाद्याने मन लावून किंवा वेळेचा उपयोग करून शॉर्ट बट स्वीट जसं आपण म्हणतो किंवा एक बुद्धीचा उपयोग जर केला तर आपण एक्झाम क्रॅक करू शकतो. जेणेकरून कमीत कमी वेळामध्ये त्याचा उपयोग होईल. असं जरुरी नाही की 24 तासापैकी 20 तास अभ्यास करायला पाहिजे. आपण जर आपल्या शॉर्ट नोट्स बनवल्या तर ते खूप बेनिफिट आहे. जसं जनरल नॉलेज असेल, आपण काय करतो, जनरल नॉलेजचे एक पुस्तक घेतो शेवटच्या दिवशी किंवा एक्झामच्या आधी. तर मग ऑलिम्पिकला कोणी कास्य पद मिळवलं किंवा या गटात कोणतं, त्या गटात कोणतं, ह्या बऱ्याचशा गोष्टी असतात. पण असं न करता जर आपण एक आपलं डेली सुरुवातीपासून एक वही मेंटेन केली की आजचं दिन विशेष काय, आजच्या दिवशी कोण गेलं. जसं आम्हाला देवानंद वारले हा प्रश्न होता एमपीएससीच्या वेळेस, तर देवानंद वयाच्या किती वर्षी वारले हे बऱ्याचशा लोकांना माहित नाही. जसं आपले बॉक्सिंग पटू हिने गोल्ड मेडल घेतलं बरोबर की नाही, पण किती किलो वजनामध्ये तिने गोल्ड मेडल घेतलं, किंवा हे ऑलिम्पिक यावर्षी इथं भरलं, 2022 पुढे भरणार आहेत, किती देश सहभागी झाले, की आपलं जे सुशील कुमार याने किती पद मिळवले. सांगण्यात तात्पर्य असं जे जुनं आहे त्याचं तर बेनिफिट घ्या, पण नवीन काय प्रश्न तयार होतील हे आपण स्वतः जर क्रिएट केलं तर आपण एमपीएससी यशस्वी होण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. हा, धन्यवाद सर. प्रश्न तसे मुलांचे भरपूर आहेत, परंतु आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. यानंतर जर आणखी कोणी महत्वाचा असेल प्रश्न विचारा सर, काय प्रॉब्लेम. ठीक आहे सर. एक लास्ट क्वेश्चन होता सर, 12वी नंतर ठरवलेलं तुमचं टार्गेट अचीव करताना असं कधी झालंय का तुमचा विश्वास डगमगला गेला आहे आणि तुम्ही स्वतःला कसं प्रिपेअर केलंय याबद्दल थोडक्यात मनोगत सांगा. चांगला प्रश्न आहे. असं एकदा नाही, असं बरंच वेळा व्हायचं. जसं की मी तुम्हाला बोललो की कंपनीत काम करताना व्हायचं, तेव्हा मी सुद्धा अभ्यास करायचो. हे टेक्निकलचा असेल किंवा राज्यसेवेचा वेगळ्या पद्धतीने. तर बरं असं व्हायचं, एक्झाम हे झालं किंवा एखादी पेपर झाला. जसं मी याच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे पण पेपर दिले, इलेक्ट्रिसिटी बोर्डाचे असतील किंवा काय. तर जेव्हा आपण एक्झाम देऊन आल्यानंतर आपले साधे साधे प्रश्न सोडून जायचे, मग त्यावेळेस वाटायचं की आपला जो अभ्यास हा काही कामाचा नाही किंवा साध्या साध्या प्रश्नाचे उत्तर आपण देऊ शकत नाही. तर त्यावेळेस बऱ्याच वेळा असं व्हायचं. पण अशा वेळेस मी काय करायचो, जे जुनं घटना घडली तर ती विसरून नव्याने परत सुरुवात करायची. अशा वेळेस जे माझे समाजामधील लोक असतील, भाऊ असतील किंवा हे, तर त्यावेळेस मला ते कॉन्फिडन्स द्यायचे. आणि त्यावेळेस मी यश शास्त्र नावाचे पुस्तक आहे, अब्दुल सलाम चाऊस, हे 50 रुपयाचं पुस्तक होतं त्यावेळेस. तर ते सुद्धा वाचायचं. किंवा आपण असं जर समजा एखाद्या वेळेस आपला कॉन्फिडन्स लूज झाला, जसं की बरेच लोक एखादी पिक्चर बघतात किंवा टाइमपास करतात किंवा एखादी व्यक्ती पुस्तक वाचतात, तर ह्या पद्धतीने सुद्धा आपला कॉन्फिडन्स लेवल आपण वाढवू शकतो. किंवा जे थोर व्यक्ती झालेत आतापर्यंत, डॉक्टर अब्दुल कलाम सर असतील किंवा जे बरेच लोक आहेत, तर ते सुरुवातीला म्हणजे अपयशी ठरले, त्यानंतर सुद्धा ते त्यांना क्रॉस करून यशस्वीपणाचे शिखर गाठले. म्हणून जर असं काही टेन्शन असलं तर हे जे दिवस आहेत हे 1-2 दिवस आपल्याला येतं की बॅकफुटला जाण्यासाठी. पण अशा वेळेस डगमगता आपण न डगमगता पुस्तकांचं वाचन करून किंवा जे चांगल्या मित्रांच्या संगतीत राहून आपला कॉन्फिडन्स वाढवू शकतात. यानंतर काही असा विशेष असा प्रश्न विचारा.
अजून आणखी कोणाला काही आहे का मनामध्ये कोणाच्या काही विचारू शकता? हॅलो सर, हा, माझा बोला, असा प्रश्न आहे की तुम्ही फॉरेन्सिक्स मधूनच करिअर का निवडलं? बरोबर. असं तर मी करिअर बघा, जसं मी बोललो की बुवा मला याच डिपार्टमेंटला जायचं असा काही विषय नव्हता. एमएससी झाल्यानंतर प्रायव्हेट कंपनी मधले जे हाल पाहिले, जसं की सुट्टी पण भेटण्याचा प्रॉब्लेम पाहिलं, त्यावेळेस मी ठरवलं की बुवा जे गव्हर्नमेंट विभाग आहेत त्या ठिकाणी जर गेलो तर बऱ्याच ठिकाणचा मला फायदा होईल, किंवा मी जे समाजातील बरेच गरीब घटक आहे माझ्यासारखे जे कंपनीमध्ये काम करतात त्यांना मदत होईल या पद्धतीने केलं. आणि ती जी घटना घडली की आई वडील हॅलो हा बोला सर. आई वडील आलेत आणि मला त्यावेळेस सुट्टी भेटली नाही. त्यावेळेस मी ठरवलं आणि लकीली भावाने सांगितलं मला की ही ऍड पडली, तर त्याचा मी मन लावून अभ्यास केला. म्हणजे असं प्री प्लॅनिंग नव्हतं की फॉरेन्सिक लॅबला जायचंय. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मला एमएससी पर्यंत फॉरेन्सिक लॅब आहे अस्तित्वात हे मला माहित नव्हतं. जे तुम्हाला आज 8वी ते 10वी ला असतानाच माहिती की फॉरेन्सिक नावाची एक लॅब आपल्या महाराष्ट्र शासनाची आहे. असं हा विचारा आता पुढचा आणखी प्रश्न. सर, माझा प्रश्न असा आहे की एमपीएससी परीक्षा पास होण्यासाठी दिवसभर अभ्यासाला किती वेळ दिला पाहिजे? बरोबर आहे. आता डिपेंड करतं त्या व्यक्तीवरती. आता माझ्यासोबतचे आणखी काही माझे मित्र आहेत जे अजून सुद्धा एमपीएससीचा अभ्यास करतात. काहींचे एज बार झाले, म्हणजे त्यांना आता एमपीएससी सुद्धा बसण्याचं वयोमर्यादा निघाली. त्याचं कारण असं, जर आपल्याला जर समजा आपण एखाद्या जंगलामध्ये आहोत आणि आपल्याला जंगलाच्या बाहेर निघायचं आहे, आपल्याला मार्ग जर माहित नसेल, आपण चुकीच्या मार्गाने जर गेलो, जर समजा आपल्याला उत्तरेला जायचं पण आपण दक्षिण साईड निवडली सुरुवातीला, तर आपण दक्षिण साईडने जाताना कधीच आपल्याला उत्तर दिशा मिळणार नाही, किंवा आपण जंगलाच्या बाहेर कधी निघू शकत नाही, जास्त खोलात जाऊ शकतो. तसंच एमपीएससी जर क्रॅक करायचं असेल तर वेळेचं बंधन नाही. तुम्ही कोणत्या प्रकारचा अभ्यास करतात ते खूप महत्वाचं आहे, किंवा तुम्ही मार्गदर्शन आहे, जे ट्युशन असतील किंवा क्लासेस असतील त्यांचे जे अनुभव असतील त्या अनुभवाचा कसा उपयोग करतात ते खूप महत्वाचं आहे. जसं की जर एखादे तुमचे शिक्षक आहेत, जसं आता आपले शिक्षक सांगतात की बाबांनो असं करू नका, हे असं केल्यानं असं होईल, तर आपण दुसऱ्यांच्या अनुभवावरून जर आपला अनुभव आपण फिक्स केला तर आपल्याला खूप महत्वाचं आहे. जर शिक्षकांनी सांगितलं की तिथे गेल्यानंतर खड्ड्यात पडशील, तर आपण ते शिकलो म्हणजे त्यांचा अनुभवाचा जर उपयोग आपण केला तर बऱ्याच ठिकाणी याचा उपयोग होतो. सांगण्यात तात्पर्य असं, एमपीएससीचा खूप जास्त अभ्यास केला म्हणजे लवकर क्रॅक होतो असं नाही. सर एक प्रश्न आहे. बोला. तर तुम्ही आता मगाशी बोलले की प्रायव्हेट सेक्टरचा जॉब आणि गव्हर्नमेंट सेक्टरचा जॉब, तर या दोघांमध्ये कसं बघता तुम्ही? प्रायव्हेट सेक्टर मध्ये असलं की आपल्याला पर्सनल लाईफ ला टाइम देता येत नाही, असं काही आहे का? म्हणजे नाही तसं काही नाही. आता प्रायव्हेट जॉब सुद्धा चांगला जॉब आहे, तो काही विषय नाही. पण जनरली कसं होतं, ज्या कंपनीमध्ये मी काम करायचो, जी सुरुवातीची 2008 ची कंपनी होती, त्या कंपनीमध्ये महिन्याला जे 30 दिवस असतात, म्हणजे जनरली नियमानुसार 8 तास ड्युटी करतात आपले कर्मचारी अधिकारी असतील ते. तर त्या ठिकाणी मी पहिली ड्युटी करून सकाळी 7 वाजता जाऊन ती ड्युटी माझी जी 2:30-3 ला संपायची, ती ड्युटी कंटिन्यू करून मी रात्री 12:30 वाजता रूमवर जायचो. म्हणजे 30 दिवसाच्या दिवसामध्ये मी 45 दिवसाची सुद्धा ड्युटी केली. सांगण्यात तात्पर्य असं, 6,000 पगार असून माझा त्या महिन्याला पगार 8 ते 9,000 यायचा. सांगण्यात तात्पर्य असं, जे प्रायव्हेट फील्ड आहे हे तुमचा पूर्णपणे तुमच्या बुद्धीचा किंवा तुमचा शारीरिक जो हे त्याचा उपयोग करून जास्तीत जास्त प्रोडक्शन काढण्याचा प्रयत्न करतात. तेच आपण जर सरकारी क्षेत्रामध्ये आलं तर ते आपल्याला एवढं म्हणजे त्रास होत नाही. यानंतर आदरणीय तुळे सरांना विनंती करेल की आपण मार्गदर्शन करावे. आदरणीय तुळे सर. नमस्कार सर. नमस्कार. बोला सर. आता मार्गदर्शन म्हणजे आम्हाला तुमचंच ऐकायचं होतं. तुम्ही छान पद्धतीने आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि विशेष म्हणजे मी तुम्हाला त्या ठिकाणी आजच प्रत्यक्ष बघितलं, फोटोमध्ये पाहिलं आणि आज प्रत्यक्ष बघितलं. आमचे मित्र गवळी जे आहेत तर त्यांनी तुमचा नंबर दिला आणि त्या नंबरच्या साहाय्याने तुमचा संपर्क झाला आणि विशेषतः त्या ठिकाणी आमच्या छोट्याशा लहान शाळेमध्ये म्हणजे चाटोरी गावामध्ये जी छोटीशी शाळा आहे आमची युनिक, पण यामध्ये ह्या विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला
त्याबद्दल मी आमच्या सर्वांच्या वतीने, विद्यार्थ्यांच्या वतीने तुमचे त्या ठिकाणी आभार मानतो. आणि असंच याही पुढे त्या ठिकाणी ज्यावेळेस कोरोनाची परिस्थिती निवळेल तर निश्चितच आम्हाला त्या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष शाळेमध्ये यावं अशी त्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि अशाच प्रकारचं उद्याही आम्ही त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे की उद्या त्या ठिकाणी IRS इंडियन रेल्वे सर्व्हिसमध्ये त्या ठिकाणी सुमित जगताप हे पास होऊन ते रेल्वे सर्व्हिसमध्ये आहेत. तर त्यांचंही लेक्चर आम्ही सकाळी 10 ते 11 वाजता ठेवलंय. संध्याकाळचंच होतं, परंतु त्यांचा आत्ता मगाशीच निरोप आला की ते सर 10 ते 11 या वेळेत ठेवा, म्हणजे मला संध्याकाळी काम आहे. मग त्याचंही तुम्हाला त्या ठिकाणी मी आमंत्रण देतो, तुम्ही त्याही मीटिंगला उपस्थित राहा. बाकी त्या ठिकाणी जास्त काही सांगत नाही. पुनश्च एकदा तुमचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय मुख्याध्यापक धुळेकर. यानंतर सर तुम्ही काही सांगू इच्छिता अजून? हॅलो. हा, आमच्या पुढील कार्यक्रमाला सुरुवात करायला तुम्हाला जर सांगायचं. हो, 2 मिनिटं घेतो मी. आपला विद्यार्थ्यांचा कल जो MPSC कडे आहे तो खूप चांगला आहे. सांगण्यात तात्पर्य असं, MPSCचा बाऊ न करता आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास केला तर माझे आपला शुभेच्छा की MPSC लवकर क्रॅक करणार. आणि आपल्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपल्या शिक्षक किंवा आपल्या मुख्याध्यापकांनी जे इनिशिएटिव्ह घेतलंय, हे कामगिरी जी केली ही खूप कौतुकास्पद आहे. म्हणून मी विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपल्या गुरुजन वर्गाचा आपण खूप अभिनंदन करायला पाहिजे. वर भविष्यात कधी माझी मदत लागली तर आपण कधी आवाज द्या, मी नेहमी तयार असेल. व तुमचं सगळ्यांचा मी आभारी. यानंतर पुढील कार्यक्रमाचे सूत्र मी आदरणीय क्षीरसागर मॅडम यांच्याकडे देतो. हॅलो, आवाज येतोय सर? हो, येतोय मॅडम. हा, ठीक आहे. आज करिअर व्याख्यानमाला पुष्प पहिलेमध्ये आजच्या कार्यक्रमाचे व्याख्याते श्री प्रवीण मोरे साहेबांनी कशा प्रकारे खडतर परिस्थितीत शिक्षण घेऊन अडचणींवर मात करून ते आज केमिकल अनालिस्ट पदापर्यंत पोहोचले. त्यांनी आपल्या MPSC परीक्षेचा प्रवास आपल्यासोबत शेअर केला. फॉरेन्सिक लॅबचे कामकाज कशा प्रकारे चालते, त्याचे कॉलेजेस कुठे कुठे आहे, तेथे प्रवेश घेण्यासाठी पात्रता काय हवी, प्रवेश प्रक्रिया याबद्दल त्यांनी सविस्तर अशी माहिती आपल्या विद्यार्थ्यांना दिली. मी मोरे साहेबांना सांगू इच्छिते की आजच्या या व्याख्यानाचा आमच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांना भविष्यात त्यांना निश्चितच उपयोग होईल. त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांचे शंका समाधान सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने केले. त्यामुळे आज मी आमच्या विद्यालय परिवारातर्फे श्री मोरे साहेबांचे मनापासून आभार मानते. विद्यार्थ्यांना विविध करिअरची माहिती, त्या त्या क्षेत्रात कार्यरत अधिकारी, तज्ज्ञ व्यक्तींचे अनुभवयुक्त मार्गदर्शन व्हावे यासाठी विद्यालयातर्फे करिअर मार्गदर्शन व्याख्यानमाला आयोजित करणारे आमच्या विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक श्री धुळे सर यांचे देखील आभार. तसेच कार्यक्रमाची तांत्रिक बाजू सांभाळणारे श्री कारे SB सर, श्री भोये सर यांचे देखील विद्यालय परिवारातर्फे हार्दिक आभार. त्याचप्रमाणे विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वृंद आणि विद्यार्थी आजच्या व्याख्यानमालेत आवर्जून उपस्थित राहिले त्याबद्दल देखील त्यांचे हार्दिक आभार. तसेच आजचे व्याख्यान संपन्न झाले असे मी माननीय मुख्याध्यापक साहेबांच्या वतीने जाहीर करते. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद सर. कारे सर, उद्याची पुन्हा सूचना देऊन टाका. माईक बंद आहे तुमचा. माईक बंद आहे. कारे सर, माईक बंद आहे. हा, सर्व विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी सूचना आहे की आपल्या विद्यालयाने 15 व्याख्यानमाला ठेवलेल्या आहेत. तर दुसऱ्या व्याख्यानमालेचं पुष्प उद्या आहे. त्या कार्यक्रमाची सूचना, उद्याच्या कार्यक्रमाची सूचना तुम्हाला सविस्तर अशी ग्रुपवर दिली जाईल. टाइम, वेळ सर्व ग्रुपवर दिलेला आहे.
आणि परत एकदा दिली जाईल आणि तशा पद्धतीची लिंक तुम्हाला सेंड केली जाईल आणि आज ज्याप्रमाणे आपण उपस्थित राहिलात त्याचप्रमाणे जर उपस्थित राहावे अशी मी विनंती करतो. उद्या 10 आणि उद्या 10 वाजता सकाळी आहे ते सांगा. उद्या सकाळी 10 वाजता व्याख्यान सुरू होणार आहे. 10 मिनिटं अगोदर तुम्हाला लिंक येईल आणि सर्व पालक आणि विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी जॉईन व्हायचं आहे. 9:50 लिंक आपल्याला पाठवली जाईल आणि 10 वाजता शार्प आपलं व्याख्यान आजप्रमाणे सुरू होईल. याची सर्व विद्यार्थ्यांनी, पालकांनी आणि शिक्षकांनी नोंद घ्यायची आहे.